गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. मित्रांनो. गुड मॉर्निंग. नमस्कार 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 अविनाश सर आणि सारिका मॅडम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व मित्रांचं जेवढे पण डीएक्सएनचे डिस्ट्रीब्युटर्स, डीएक्सएनचे असोसिएट्स, डीएक्सएनचे जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत आणि काही नवीन प्रॉस्पेक्ट्स असतील, या सर्वांचं आजच्या आपल्या यूट्यूब डीएक्सएन आरबीसी चॅनलमध्ये मी स्वागत करत आहे. मी प्रवीण साळुंके, गोल्ड क्राउन डायमंड, तुमचं सर्वांना या आजच्या चॅनलमध्ये आणि या प्रोग्राममध्ये वेलकम करीत आहे. हा प्रोग्राम जो आपले प्रोफेसर वसुपाल सर, गुरुपिता, मेंटॉर, लीडर्स, अपलाईन लीडर, ज्यांच्यामुळे आपल्याला हा प्रोग्राम, ज्याला आपण म्हणतो की रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्राम, आज जर जवळपास आपण पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये बरेचसे लोक प्रश्न विचारतात की तुमचं हेड ऑफिस कुठे आहे डीएक्सएनचं. तर आम्ही सांगतो प्रत्येक स्टेटमध्ये आमचं ऑफिस आहे. प्रत्येक स्टेटमध्ये आमची स्वतःची कंपनीची ब्रांच हेड ऑफिस आहेत. 26 ब्रांचेस इन अवर इंडिया. पूर्ण भारतामध्ये 26 ब्रांच ऑफिस डीएक्सएनचे आहेत ऑल ओव्हर इंडिया. मग यामध्ये प्रत्येक भाषेतली, प्रत्येक प्रांतातली लोक या बिझनेसमध्ये एकत्र येतात. मग अशा वेळेला प्रोफेसर वसुपाल सरांच्या मनामध्ये एक विचार आला आणि तो विचार असा होता की एक रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल, आज जर तुम्ही हे यूट्यूब चॅनलमध्ये मीटिंग अटेंड करता आणि तुमचे काही प्रॉस्पेक्ट यूपीमध्ये असतील, एमपीमध्ये असतील, राजस्थानमध्ये असतील, बिहारमध्ये असतील, चेन्नईमध्ये, मद्रासमध्ये कुठेही असतील आणि त्यांना मराठीसुद्धा येते, कदाचित महाराष्ट्रीयन लोक आउटसाईड असतील, तर त्या लोकांना पुन्हा एकदा प्रॉपर वेनी एंगेज करण्यासाठी आणि त्यांना देखील मराठीतून सेमिनार देण्याकरता आपण हा रिजनल डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रोफेसर वसुपाल सर आणि डीएक्सएन आरबीसी सिस्टम याच्या माध्यमातून सुरू केला आहे. या सिस्टमच्या माध्यमातून आपण प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळ्या भाषिक लोकांना एकत्र आणून तिथून प्रत्येक भाषेमध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी, व्यवसाय सुवर्ण संधी आणि बरेचसे काही ट्रेनिंग्स आपण त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये स्टार्टअप केलेत आरबीसी यूट्यूब चॅनलमध्ये. मी पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज जे आपले स्पीकर आहेत माझ्या टीममधून आहेत आणि ज्या वेळेला आमची आणि त्यांची माझी ओळख झाली होती, अविनाश साळुंखे सर, माझी आणि त्यांची मुलाखत झाली होती. बऱ्याचशा लोकांना माझी सक्सेस स्टोरी माहिती आहे, माझी लाईफ माहिती आहे. आय टी आयमधून एक बॅकग्राऊंड, 12वी शिकलेला व्यक्ती, कामगार जीवन आणि आय टी आयमधून पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक लोकांना आम्ही डीएक्सएन सांगत होतो. खूप लोकांना डीएक्सएन मी सांगायचो. इव्हन मी ज्या खानावळमध्ये जायचो तिथं सुद्धा डीएक्सएन आम्ही सांगायचो मित्रांनो. परंतु एक मात्र असं होतं की अनेक लोक वेड्यात काढायचे आणि त्याच सिच्युएशनमध्ये आम्ही एका खानावळमध्ये मेसमध्ये जेवण करत असताना माझी आणि अविनाश सरांची ओळख झाली. अविनाश सरांनी माझ्याकडून जे ऐकलं, कदाचित त्यांनी कुठंतरी सिरियसनेस वाटला की हा जो व्यक्ती सांगतोय त्यामध्ये काहीतरी सत्यता आहे, काहीतरी वास्तव आहे आणि याच्यानी खरंच लाईफ बदलू शकतं आणि त्यांनी डिसिजन घेतला त्याच वेळेला आणि काम करायला सुरुवात केली. पण मित्रांनो, म्हणतात ना की नेहमी आपल्याला आपल्या सिस्टममध्ये आपण जेव्हा टचमध्ये राहतो तर अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं, अनेक क्रायसिस येतात, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात मित्रांनो. तुम्हालाही जाणवत असतील. कधी कधी अचानक वाटू लागतं नको यार, हा बिझनेस सोडून देऊ आपण, हा बिझनेस बाद झालं, काय भरपूर आपल्याला त्रास होतोय किंवा आपण भरपूर स्ट्रगल करत असतो. सुरुवातीला कदाचित मनावेसे रिझल्ट येत नाहीत. अविनाश सर फास्टेस्ट रुबी होते माझ्या टीममध्ये, परंतु फक्त एक कारण झालं की टेम्पररी पिरियड संपला आणि त्याच्यानंतर संपर्क तुटला आणि पुणे शहरातून निघून गेले पुन्हा गावी, गावाकडून पुन्हा मुंबईमध्ये स्थिर झाले, मुंबईतून पुन्हा शिरवळमध्ये पोचले. परंतु या मागल्या पिरियडमध्ये ते पूर्णपणे डीएक्सएन पासून बाजूला राहील. परंतु डीएक्सएन एक अशी सत्यता आहे मित्रांनो की डीएक्सएन प्रत्येक व्यक्तीला पुन्हा एकदा पुनश्च विचार करायला लावू शकतो. आणि आज अविनाश सरांच्या सक्सेस स्टोरीतून आपण ऐकणार आहात की कोणतं कारण होतं की ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा डीएक्सएनकडे यावंसं वाटलं. त्यांना वारंवार आम्ही फॉलोअप करत असताना देखील त्यांनी का नाही म्हणत होते आणि त्यांना कोणत्या कारणाने डीएक्सएनकडे अटॅचमेंट झाली आणि काय त्यांना अडचणींना फेस करावं लागलं आणि त्यांनी कशी सोल्युशन तयार करत बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व जे की आज सिनियर स्टार डायमंड आहेत. शिरवळमध्ये त्यांचं स्वतःचं स्टॉक पॉईंट आहे, ते स्टॉकिश देखील आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस पूर्णपणे, ज्याला म्हणतो आपण की जशी रथाची 2 चाकं जर व्यवस्थित असतील तर ती गाडी व्यवस्थित चालते, बॅलन्स व्यवस्थित असतो फॅमिलीचा. त्यामुळं पत्नीचा वाटा देखील जे खूप जबरदस्त असतो यशामध्ये, सक्सेसफुल व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या पत्नीचा वाटा खूप इम्पॉर्टंट असतो. अविनाश सरांची मिसेस सारिका साळुंखे या स्वतः ट्युशन क्लास घेतात. परंतु ट्युशन क्लास घेता त्यांनी जो ट्युशनचा क्लासचा जो हॉल आहे तिथून डीएक्सएन सांगायला सुरू केलं आणि ह्या दोघांनी मिळून
ज्या पद्धतीने DXNला वाढवायला सुरुवात केली, आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांनी DXN स्टार्टअप केलं. आज मला सांगायला आनंद होत आहे की आज ते ऑल इंडियाच्या डायसवरती मीटिंग देत आहेत. या मीटिंगच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत अपॉर्च्युनिटी मीटिंग, आणि त्यासोबत आपण पाहणार आहोत की DXN RVC सिस्टमला आपण कसं फॉलो करू शकतो आणि काय काय फायदा त्याचा आपल्याला पर्सनली आपल्याला काय फायदा मिळू शकतो याबद्दल देखील अविनाश सर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि मी जास्त वेळ न देता आपले जबरदस्त डायनॅमिक माझ्या टीमचे पॉवरफुल लीडर मिस्टर अविनाश साळुंखे सर आणि सौ सारिका साळुंखे मॅडम, मलेशिया ट्रिप विनर, सिनियर स्टार डायमंड, आणि त्यासोबत आज DXNच्या स्टॉकिस्ट या दोघांनाही RVC यूट्यूब चॅनलमध्ये मी वेलकम करत आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत आहे की आजची मीटिंग जबरदस्त जोरदार पॉवरफुल पद्धतीने घ्यावी. आणि मी या ठिकाणी ओव्हर टू अविनाश सर. अविनाश सर, ओव्हर टू यू. ओके, थँक्यू सर. प्रवीण सर, थँक्यू. गुड मॉर्निंग ऑल DXN फॅमिली मेंबर्स, RVC फॅमिली मेंबर्स. तर आम्ही आज DXN कंपनी, डॉक्टर लिम सर आणि सगळ्यात महत्वाचं प्रोफेसर सर आणि मॅडम रत्ना मॅडम यांचं पहिलं धन्यवाद मानतो. कारण आज लॉकडाऊन मध्ये RVC चॅनल मुळे तर खूप आमचा बिझनेस डेव्हलप झाला. त्याच्यानंतर मी देवकर सर, प्रवीण सर ज्यांच्यामुळे मी या बिझनेस मध्ये आलो ते माझे गुरु प्रवीण सर, त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. आरती मॅडम त्यांचं धन्यवाद मानतो. आणि KK अग्रवाल सर, धर्मशिला मॅडम, डॉक्टर रंजन सर हे पण आमचे म्हणजे खूप म्हणजे हे आहेत की आम्हाला त्यांच्यामुळे खूप प्रेरणा मिळते बिझनेस मध्ये. या लॉकडाऊन मध्ये खूप चांगली माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळते, तर त्यांचंही धन्यवाद मानतो. आणि मी माझ्या मीटिंगला सुरुवात करतो. तर ऍक्च्युली DXN नशिबात असावं लागतं म्हणतात की ज्याच्या नशिबात DXN आहे तोच व्यक्ती म्हणजे DXNला अटॅच होतो. तर DXN मध्ये मी ऍक्च्युली प्रवीण सरांच्या बरोबर 2006 मध्ये जॉईन झालो. त्याला आम्ही एका रूम पार्टनर मध्ये म्हणून राहत होतो. बरेचसेच लोक आमच्या बरोबर राहत होते, 7 ते 8 जण आम्ही राहत होतो एकाच रूम मध्ये. परंतु कोणी मनावर घ्यायचं नाही. आणि प्रवीण सर पण त्यावेळेला सायकलवरून बिझनेस करायचे, तरी त्यांना सुद्धा लोक नावं ठेवायची, हसायची, म्हणायची काहीतरी, म्हणजे भरपूर असे काय काय हे करायचे. अक्षरशः आम्हाला दोघाला भरपूर त्रास द्यायचे. पण तरी सुद्धा आम्ही ती चिकाटी सोडली नव्हती. मी फास्टेस्ट रुबी होतो त्यांच्या टीम मधून. 3च महिन्यात मी रुबी झालो. आणि रुबी झाल्यानंतर माझा पहिला जॉब सुटला आणि मी म्हणजे गावी गेलो. तर काही काळ असा असतो की संकटाचा येतोच, आणि त्यात मी बाहेर जी पडलो त्याच्यामुळे माझी बाकीची टीम ही बाहेर पडली. म्हणजे जसं रेल्वेचं इंजिनच बंद होतं आणि मग डबे तर कुठे जाणार, तसं माझी सिच्युएशन झाली. त्याच्यानंतर मी 2011ला म्हणजे परत पुण्यात आलो. मुंबईत जॉब केला, जॉब करून परत पुण्यात आलो, शिरवळ आलो. आणि प्रवीण सर सारखे मला फोन करायचे, अविनाश DXN आपण चालू करूया पुन्हा. पण मी त्यांना थोडस टाळायचो, कारण मला म्हणजे हे व्हायचं की आता आपण बंद केलं परत चालू करतोय, पण म्हणून मी टाळायचो. ते 1-1, 1.5 तास माझी वाट बघत स्टँडवर थांबायचे मी फोन केल्या म्हणजे. मग मला खूप आता ते दुःख होतंय की मी खूप मिस केलं. जवळजवळ 5 ते 6 वर्ष मी DXN मधून बाहेर पडलो. आज ती 6 वर्ष जर मी त्यात हे केलं असतं तर आज काही असतो मी. त्याच्यानंतर त्यांनी चिकाटी सोडली नाही. मी त्यांच्या खरंच धन्यवाद मानतो सरांच्या चिकाटीला, कारण त्यांचे जे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे की कधी ना कधी हा व्यक्ती DXN मध्ये येणारच, तर ही जी चिकाटी आहे ती खूप जबरदस्त आहे त्यांची. त्याच्यानंतर त्यांनी मला ज्यावेळेला DXN मध्ये ये म्हणायचे, पण मी नाही आलो. मग मला 2012 मध्ये मुलगा झाला आणि त्याचं नाव सर्वेश. अक्षरशः त्या मुलाला मला 6 महिन्याचा असताना बाळदामाने मृत्यू झाला. मग मी 6 ते 7 डॉक्टर झाले. म्हणजे पहिले शिरवळमध्ये 2 डॉक्टर होते, ते झाले. त्याच्यानंतर शिरवळच्या बाजूला बोर म्हणून आहे, तिथं एक डॉक्टर होते.
लोणंदमध्ये एक डॉक्टर होते, नंतर पुण्यातले जे स्पेशलिस्ट 2 डॉक्टर होते त्यांना दाखवलं तर सगळ्यांचं ओपिनियन आलं की याला पंप चालू करावा लागेल. आता 6 महिन्याच्या मुलाला जर पंप चालू केला तर अक्षरशः म्हणजे पुढची लाईफ काय, मी टेन्शन मध्ये होतो, माझी मिसेस टेन्शन मध्ये होती. मग आम्ही रात्र झोपायचो नाही त्याच्या त्या त्रास आणि वेदना बघून, लाल व्हायचा खोकून खोकून खोकून. मग अशा परिस्थितीत आम्हाला प्रवीण सरांनी सांगितलं की हे 3 प्रोडक्ट यूज तरी करून बघ. मग मी स्पिरुलिना, कोकोजी आणि चहा हे 3 प्रोडक्ट त्याला चालू केले. चालू केल्यानंतर स्पिरुलिना मी सुरुवातीला 2 सकाळी संध्याकाळी 2 द्यायला लागलो आणि चहा देत होतो आणि कोकोजी देत होतो. तर त्याचा 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण कफ निघून गेला. छातीमध्ये जो कफ साठला होता त्याचा तो पूर्ण निघून गेला आणि 1.5 ते 2 महिन्यात पंप जो चालू होता तो पूर्ण बंद झाला. पंप बंद झाल्यानंतर जी मला डीएक्सएनचा जो कॉन्फिडन्स असा वाढला की म्हणला आता आपण जी चुकी केली पहिली 6 वर्ष ती चुकी आता इथून पुढे करायची नाही. कारण मला खरी किंमत कळली की म्हणजे आता थोडक्यात मराठीत एक म्हण आहे की ठेच लागल्याशिवाय चांगला रस्ता दिसत नाही. तर ती जी ठेच लागली मला माझ्या मुलाच्या ह्याच्यातून त्रासातून ती मला डीएक्सएन कडे आणण्यासाठी खूप महत्वाची ठरली. आणि मग मी त्या मुलाला प्रोडक्ट कंटिन्यू करत गेलो आणि तोच मुलगा आज माझा जवळजवळ 8 वर्षाचा मुलगा आहे. 7 ते 7 कराटे मेडल घेतलेत त्यानं आणि त्याचा युट्यूबला माझा व्हिडिओ पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो मुलगा आज एवढा हेल्दी आहे, 30 ते 32 किलो वजन आहे, स्केटिंग करतो, सायकलिंग करतो, कराटे करतो, कधीही दमत नाही, काय नाही, पंप नाही का, गोळी नाही का, काही नाही, कुठलाही त्रास नाही त्याला. आणि त्याला जर मी आता अगदी 20-20 स्पिरुलिना दिल्या तरी तो एका टाइमाला खाऊ शकतो असा माझा तो मुलगा आहे. आता त्याला मी थोडासा डेमोसाठी बोलवतोय पुढं आणि त्याला आता हे तुमच्या समोर दाखवतो मी की किती गोळ्या आहेत. जवळजवळ याच्यात 10 ते 15 गोळ्या आहेत स्पिरुलिनाच्या. तर तो बिनधास्त खातो हातात. आणि आता तो माझ्यासोबत डीएक्सएनचं बी काम करतो. स्टॉक पॉइंट मध्ये प्रोडक्ट लावणं घेणं वगैरे सगळी कामं करतो. आणि ही वेळ जी मी विचार केला की म्हणलं आता ही वेळ जी आपल्यावर आली ही जगात कोणावर येऊ नये ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जर आपण एवढ्या अडचणीतून हे झालोय तर आपल्याला पण दुसऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी हे मिळालं पाहिजे. मग मी ठरवलं की डीएक्सएन मधून काय मिळतंय. त्यावेळेला माझ्या डोक्यात प्रकाश पडला की पहिलं हेल्थ, त्याच्यानंतर वेल्थ आणि मग बाकीचं एन्जॉय, हॅपीनेस आणि मग भरपूर काय मला डीएक्सएन न दिलं. तर मग मी प्रवीण सरांची मीटिंग ऐकायला लागलो. मग डीएक्सएन मध्ये मीटिंग चालू झाल्या. आम्ही शिरोळमध्ये मीटिंग घ्यायला लागलो. 2च व्यक्ती होत्या माझ्यासोबत, त्या म्हणजे धुळेश्वर पाटील सर आणि पांडुरंग पाटील सर. आता ते ईएसडी आणि स्टार डायमंड आहेत. आणि मग हळूहळू टीम वाढत गेली. आता जवळजवळ 1000 लोकांच्या वर टीम गेलेली आहे. आणि खूप म्हणजे मला भरपूर असं मलेशिया ट्रिप झाली. त्याच्यानंतर मी 4 व्हीलर गाडी घेतली इर्टिका. त्याच्यानंतर स्वतःचं घर बांधलेलं आहे. म्हणजे असं सक्सेस होत गेलो. आणि आता सगळ्यात महत्वाचं की सक्सेस अजूनही मला पाहिजे तेवढं मिळालेलं नाही. तर त्याच्यासाठी आरवीसी चॅनलचं खूप मदत होते आम्हाला. आता माझ्या टीम काही नेपाळमधून ही मीटिंग ऐकत असतात, काही मध्य प्रदेश मधून ऐकतात, काही उत्तर प्रदेश गोरखपूर मधून ऐकतात. तर असं आता खरं डीएक्सएन आता कळायला लागलं आम्हाला आणि माहिती झालं की आरवीसी चॅनल मुळे की खूप खूप धन्यवाद प्रोफेसर सर आणि मॅडमचं. कारण त्यांनी जर हे चालू केलं नसतं तर आज आम्ही पुन्हा लॉकडाऊन मध्ये विचार करत होतो की आता आपलं पुन्हा डीएक्सएन थांबतोय का काय. कारण 2015ला आम्हाला तसंच झालं. ह्याच्या दोन्ही दर्शन आणि डीएमआय मध्ये तसं परत थांबतोय काय. पण त्यावेळेला सुद्धा आम्ही जोमानं काम केलं. तसं आता सरांची आणि मॅडमची मदत खूप चांगली झाली आम्हाला. आणि आता बघतोय आम्ही त्या कोरोनाच्या काळात व्यवसाय आम्ही पुन्हा आता
1 लाख 2 लाख पीव्हीला आम्ही क्रॉस करतोय. तर त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं काय झालंय की लोकांच्या नोकऱ्या किती जातात हे पण आम्हाला म्हणजे दिसतंय की हे समजायला लागलं की डीएक्सएन मध्ये किती अडचणीतून लोक डीएक्सएन मध्ये आता येतात. एका लोकां म्हणजे 2-2 लाख रुपयाच्या नोकऱ्या 1.5 लाख रुपयाची नोकरी बंद करून लोक डीएक्सएन मध्ये येतात आता. कारण जे रोडवर आले त्यांना पर्यायच नाही अशी लोक भरपूर आता डीएक्सएन मध्ये येतात. पहिले आम्ही मीटिंग असली म्हणजे मुंबई पुणे किंवा म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीत जायला लागायचं, लोक गोळा करायला लागायची पण ती लोक यायची नाहीत. पण आता दररोज घरी बसून आपल्या घरी बसून सगळी माहिती मिळते, टीम वाढते आणि हे डीएक्सएन एवढं फास्ट वाढणार आहे इंडियामध्ये ते आपण विचारही करू शकत नाही. एवढे म्हणजे खूप जबरदस्त आहे. आणि आता मी तरी ठरवलंय स्वतः की जे 4 म्हणजे थोडक्यात आरव्हीसीचे 4 रूल्स. पहिलं, संध्याकाळी 7ची मीटिंग दररोजची अटेंड करायची. त्याच्यानंतर 200 लोकांची लिस्ट बनवायची आणि 1 तारखेला 3,500 पीव्ही करायच्या आणि ह्याचं डुप्लिकेशन खाली करत राहायचं. तर आता मी जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात 1 तारखेला डायमंड क्वालिफिकेशनचं म्हणजे कन्सेप्ट आहे तो मी या महिन्यात पूर्णपणे केला आणि गेल्या महिन्यात जे मी टार्गेट होतं त्याच्यापेक्षा जास्त पीव्ही रिपोर्ट झाला. आणि हे जे अचिव्हमेंट होते त्याला खूप वेगळं वाटतं कारण गेल्या महिन्यात बऱ्याच लोकांना ट्रॉफी मिळाल्या. मग आम्हाला पण थोडस वाटायला लागलं की आता आपल्याला ट्रॉफी मिळणं हे आपलं हे आहे. मग ह्या महिन्यात मी 1 तारखेला ती पण अचिव्हमेंट केली आणि अशी हे दर महिन्याला प्रत्येक महिन्याला अचिव्हमेंट करत राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या टीम मध्ये पण लोकांना सक्सेस करणार. कारण आम्ही ज्याला चेन्नईची मीटिंग बघितली किंवा आरव्हीसी कॅम्प अटेंड करतो म्हैसूरचा, चेन्नईचा, तर त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की डीएक्सएन खरं काय आहे ते. कारण ज्या वेळेला लोक जे मिलिनियर लोक आहेत ते स्वतः जवळजवळ 200-300 लोक स्टेजवर येतात आणि धर्मशिला मॅडम किंवा सुरेंद्र प्रसाद सर त्यांची टीम बघितल्यानंतर तर आम्हाला काय म्हणजे एवढं हे झालं की खरंच डीएक्सएन आपण मन लावून पुन्हा केलं पाहिजे. आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो की दररोजची मीटिंग कधीही चुकवत नाही, मीटिंग पहिले अटेंड करतो. तर हे आरव्हीसीचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्याच्यानंतर आता मी आणि माझ्या मिसेसनं सपोर्ट दिला ते एक महत्वाचं आहे. कारण 2011-12 मध्ये ज्यावेळेला प्रवीण सर म्हणायचे की डीएक्सएन चालू कर, त्यावेळेला मिसेस म्हणायचे आपल्याला वेळ नाही आणि आपण नको करायला. तर तिला ज्यावेळेला ती मुलाचा रिझल्ट आला त्यावेळेला तिचा पण विश्वास बसला आणि आता ती पण मला खूप मदत करते. जवळजवळ नाही म्हणलं तर ती दिवसातले 3 ते 4 तास तिचं क्लासेस दैनंदिन हे करून त्या शेड्यूल मधून सुद्धा डीएक्सएनला देते आणि जॉईनिंग असतील किंवा बाकीचं फॉलोअप असेल भरपूर ते मदत करते. त्याच्यामुळं थँक्स डीएक्सएन. आणि मी आता तिला बोलण्याची संधी देतोय, ती माझा पुढची मीटिंग आहे ती कंटिन्यू करेल. ओके, थँक्यू डीएक्सएन. थँक्यू अविनाश सर. आणि सर्वप्रथम थँक्यू प्रवीण सर. कारण लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही म्हणजे जगाशी कॉन्टॅक्ट मध्ये येतो ते फक्त आणि फक्त प्रवीण सरांच्यामुळे. कारण प्रवीण सर बरेच असे आम्हाला चान्स अवेलेबल करून देत असतात आणि ते आमचे खरंच अपलाईन तर आहेत पण गुरु सुद्धा आहेत. जसं प्रवीण सरांच्या नंतर देवकर सर आहेत, त्यांचेही धन्यवाद. वसुपाल सर, वसुपाल मॅडम आणि सर्वात फायनली लीम शिवाजीन सर, ह्या सर्वांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानते. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजच्या ज्या स्लाइड्स आहेत ना, या स्लाइड्स खरंच आता गरजेचे आहेत. हे जे समोर स्लाइड दिसते व्यवसाय सुसंधी मीटिंग, म्हणजे या स्लाइड्सची गरज आता काय तर आम्ही पाहतोय म्हणजे डीएक्सएनच्या माध्यमातून म्हणा किंवा क्लासच्या माध्यमातून किंवा इतर काही कंपनीच्या वगैरे बरेच लोक आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्यांची काय परिस्थिती आहे हे आम्ही आता स्वतः डोळ्यांनी पाहतोय. जरी समजा त्यांच्या नोकऱ्या असतील
तर नोकऱ्याचे म्हणजे गेलेल्या आहेत, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस होते, ते बिझनेस सुद्धा डबघाईला आलेले आहेत, थोडक्यात आता संपण्यात जमा आहेत. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा संपल्या. मग यांच्या जीवनाला पुन्हा सुरुवात करण्याची गरज आहे. आणि पुन्हा सुरुवात करताना हा जो 6-7 महिन्याचा कोरोनाचा काळ गेला, ह्याच्यामध्ये सगळ्यांची लाईफ इतकी डिस्टर्ब झाली की पुन्हा जर बिझनेस सुरू करायचं म्हटलं तर त्याला एवढं भांडवल इन्व्हेस्ट करणं शक्य नाहीये. कारण आज रेग्युलर जगताना माणसाला एवढं थकायला होतं, तर नवीन बिझनेस सुरू करायचा किंवा नवीन नोकरी अवेलेबल करायची म्हटलं तर एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. जशी पूर्वी सुद्धा सोपी नव्हती, पण आता तर खूपच क्रिटिकल कंडिशन झालेली आहे. तर आताच्या कंडिशन मध्ये जर एखाद्या लाईफला आपल्या नवीन वळण द्यायचं असेल, नवीनच जगायला सुरुवात करायची असेल, तर ही आपल्याकडे चांगली सुसंधी आहे व्यवसाय करण्याची म्हणा किंवा आपल्या लाईफला नवीन वळण देण्याची म्हणा. तर व्यवसाय सुसंधी मीटिंग ही आज आपण चालू करूया आणि याच्यासाठी मला चान्स दिला याबद्दल सर्वांचे आभार. तर आता याच्यामध्ये काय आहे, म्हणजे व्यवसाय करायचा आहे तर कसा प्रकारचा व्यवसाय करायचा, तात्पुरता करायचा आहे का, नाही. तर डीएक्सन मध्ये व्यवसाय करायचा तर डीएक्सन ही काय आहे, तर ही विश्वव्यापी संकल्पना आहे. विश्वव्यापी का म्हटलं याला डीएक्सन, विश्वव्यापी का म्हटलं, तर याच्यातून काय होणार आहे, तर इथं बघा पृथ्वी फिरती, म्हणजे पूर्ण पृथ्वीवर आपण कुठेही हा व्यवसाय करू शकतो, विश्वामध्ये कुठेही व्यवसाय करू शकतो. कसं काही करू शकतो, तर व्यवसाय करायचं म्हटलं तर एक पर्टिक्युलर गाव असतं, पर्टिक्युलर शहर असतं किंवा पर्टिक्युलर राज्य, जास्तीत जास्त म्हटलं तरी इतर ठिकाणी आपण ऐकलं तर एका देशामध्ये. ओके, पण आपण जो व्यवसाय करणार आहे, हा जो चान्स मिळणार आहे आपल्याला, हा पूर्ण जगामध्ये आपला व्यवसाय करायचा आहे, पूर्ण जगामध्ये आपण आपला बिझनेस डेव्हलप करू शकतो. म्हणून मी याला म्हटलंय विश्वव्यापी संकल्पना. याच्यातून आपल्याला काय काय मिळणार आहे हे सगळं सर्च केलं पाहिजे ना. एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो त्यावेळेला त्याच्यातून आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार आहेत किंवा तो कशा स्वरूपाचा आहे या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे एक विश्वव्यापी बिझनेस असणार आहे. त्याचबरोबर याच्यातून आपल्याला आरोग्य मिळणार आहे, पैसा मिळणार आहे. ओके, आरोग्य आणि पैसा जर एक साथ मिळत असेल तर आपल्या घरामध्ये सुख समाधान म्हणजे ऑटोमॅटिकली येणार आहे. कारण नुसतंच आरोग्य असेल आणि पैसा नसेल तरी पण चालत नाही, पैसा आहे आरोग्य नाही तरी पण चालत नाही. पण या दोन गोष्टी जर एका ठिकाणी मिळत असतील तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख आणि समाधान नांदेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो बिझनेस जे आता आपण पाहणार आहे याच्यातून आरोग्य, पैसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुख आणि समाधान मिळणार आहे. तर आता जर रेग्युलर लाईफ मध्ये जर बघायला गेलं एक नॉर्मल फॅमिलीमध्ये तर बरेच क्रायसिस असतात, बरेच संकट येतात. तर एक म्हणजे दोन जर क्लासिफिकेशन केलं त्याचं तर आजारांचं संकट एका बाजूला असतं, दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर पैशाचं पण संकट असतं. आजाराच्या संकटामध्ये जर आपण चर्चा करायचं म्हटलं तर गॅरंटीज नाहीये या सिच्युएशन मध्ये किंवा या आपल्या लाईफस्टाईल अशा आहेत की याच्यामध्ये गॅरंटीज नाही की कोणाला कधी काय होईल. थोडक्यात आपण असं पण म्हणतो काल तर चांगला होता आज काय झालं असं बोलत असतो ना. तर गॅरंटी नाहीये कोणाला कोणता आजार कधी उद्भवेल, तो कशा प्रकारचा असेल, त्याच्यावर किती खर्च येईल, अचानकच आपल्याला 5-10 लाख रुपयाची गरज लागू शकते, त्याचीही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे एक जर माणूस घरामध्ये आजारी पडला तर पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतो. पूर्ण कुटुंबाला सगळ्याच्या सगळ्या जो काही पुंजी असेल घरातली ती सगळी देऊन म्हणजे तिथे इन्व्हेस्ट करावी लागते आणि पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होत असतात. तो जो एवढा पैसा ओतून एवढा इन्व्हेस्ट करून सुद्धा तो आजार बरा होण्याचं पण गॅरंटी नाहीये. शेवटी एवढा पैसा आपण डॉक्टरांना देत असतो, हॉस्पिटलमध्ये पे करत असतो आणि शेवटी डॉक्टर म्हणतात घेऊन जावा, शेवटी आता तुम्ही काय असेल ते तुमच्या पद्धतीने करा, असं म्हणजे त्यांचे ते बोलण्याचे प्रकार असतात. आणि उत्पन्न आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. हा झाला आजाराचं संकट. त्याचबरोबर जेव्हा आजार येतो त्याचबरोबर दुसरं एक संकट आपोआप त्याच्या पाठीमागे येत असतं, ते म्हणजे आजारी पडल्यामुळे उत्पन्न जो पण व्यक्ती असेल उत्पन्न थांबते, पैसा मिळत नाही, कुठलंही समाधान मिळत नाही, पैसा येण्याचे चान्सेस सगळे बंद झालेले असतात. आजारांमध्ये पैसा इन्व्हेस्ट केल्यामुळे शिल्लक राहत नाही, रेग्युलर जीवन जगणं सुद्धा मुश्किल होतं. आणि तुम्ही विचार करा आता जर आजारी आहे सगळा पैसा आपण म्हणजे त्याच्यामध्ये घालत चाललोय आजारांमध्ये तर आपली स्वप्न कुठे राहणार, त्यांचा विचार करायला आपल्याला वेळ मिळणार आहे का, नाही ना, शक्यच नाही. आजारी आहोत, एवढं सगळं हॉस्पिटलाइज झालेलं आहे आणि पैसे नाही आहेत घरात आणि कुठे स्वप्नांचा विचार करणार.
स्वप्नांचा विचार कधी केला जातो? जेव्हा आपण माइंड स्टेबल असेल, पूर्ण आपली लाईफ स्टेबल असेल, तरच आपण स्वप्नांचा विचार करू शकतो. त्यामुळे इथे मात्र काय होतं, आपल्याला स्वप्नांचा त्याग करावा लागेल. स्वप्न पाहण्याचा अधिकार राहणार नाही. आणि उत्पन्नामध्ये जे काही तुटपुंज उत्पन्न येत असतं त्याच्यामध्ये सुद्धा सुरक्षितता नसते, गॅरंटी नसते नेक्स्ट फंड मध्ये आपल्याला हे उत्पन्न येणारच आहे का नाही. तर म्हणजे तिथं स्लाइड मध्ये दिलेलंच आहे, एकीकडे आड आणि दुसरीकडे वीर, कुणीकडेही जा दुःखच, अशी परिस्थिती निर्माण होत असते. तर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यासाठीच व्यवसाय सुसंधी ही मीटिंग आपल्याकडे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते की प्रत्येकाला वाटतं ना माझ्याकडे पैसा भरपूर असावा. कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटत असतं. या जगामध्ये असा कोणताही माणूस नाही की माझ्याकडे पैसा नसेल तर चालेल म्हणणार. त्या म्हणायच्या गोष्टी येतात की आहे त्याच्यामध्ये समाधान, पैसा काय मला आवडत नाही, म्हणायच्या गोष्टी. पण मनापासून जर विचार केला ना तर प्रत्येकाला पैसा हवासाच वाटतो. आणि पैसा असेल तरच आपण लाईफ आपली सुस्थितीत व्यवस्थित जगू शकतो. बरोबर, पैसा पाहिजे, त्याच्यानंतर सुरक्षा पाहिजे, आपल्या जीवनाला सुरक्षा असली पाहिजे आणि आपल्याकडे भरपूर वेळ सुद्धा असला पाहिजे. का तर पैसा आहे. आता बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती असते ना, तुम्ही पाहता पैसा भरपूर आहे, सुरक्षितता पण आहे, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी वेळच नसतो. सारखा हा माणूस बिझी असतो, याच्यामध्ये बिझनेसमध्ये बिझी आहे, कोणत्या तरी समजा त्यांचा काही पर्टिक्युलर बिझनेस असेल किंवा नोकरी असेल, 12-12, 14-14 तासाची नोकरी असेल, तर पैसा आहे पण त्याचा एन्जॉय करायला वेळ नाहीये. तर अशी परिस्थिती निर्माण होते. तर प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा पण पाहिजे, मला सुरक्षितता पण पाहिजे, त्याचबरोबर माझ्याकडे भरपूर वेळ सुद्धा असायला पाहिजे की त्या पैशाला मी एन्जॉय करेन. तर असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्याचबरोबर माझ्याकडे स्वास्थ्य सुद्धा चांगलं असलं पाहिजे, माझी शरीरामध्ये कुठलाही डिफॉल्ट नसायला पाहिजे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. तर आता मगाशीच मी सांगितलं, स्वप्न बघण्याचा अधिकार कोणाला अधिकार आहे? तर ज्याच्याकडे आजारी म्हणजे कुटुंब स्वास्थ्य पूर्णपणे आहे, पैसे व्यवस्थित आहेत जेवढे म्हणजे आपल्याला हवेत तसे, अशा व्यक्तींना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. तर तुम्ही विचार करा, एखादा कुठलाही लहान मुलगा असेल तर तो लहान मुलगा लहानपणी कसं असते, मी असं करणार, मी तसं करणार, मी एवढा मोठा होईल, मी असा बिझनेस करेन, मी एवढी मोठी नोकरी करेन. म्हणजे त्या व्यक्तीचं आहे ना, त्या मुलाचं आहे ना, एक मोठी मोठी स्वप्न असतात. त्याला माहिती नाही पुढे लाईफला कसं आपल्याला फेस करायचंय, त्याला एवढं पण नॉलेज नसतं, पण त्याची स्वप्न मात्र मोठी असतात. पण जसा जसा तो मोठा होत जातो तसं तसं त्याला या लाईफला फेस करावं लागतं, येणाऱ्या संकटांना फेस करावं लागतं. आणि मग त्याचं ती मोठी मोठी स्वप्न आहेत ती कोणाकोणाची, म्हणजे काही ठराविक लोकांची स्वप्न प्रत्यक्षात अवतरत असतात. पण म्हणजे 100%पैकी 95-96% लोकांची तर स्वप्न अवतरत नाहीत. का तर लाईफ जशी डायव्हर्ट करत जाईल तसं ते डायव्हर्ट होत जातात. आणि जे 3-4% लोक आहेत ते लाईफ डायव्हर्ट करेल तसं डायव्हर्ट नाही करत, स्वतःला डायव्हर्ट नाही करत. ते काय करतात, लाईफला आपल्या बरोबर डायव्हर्ट करतात. म्हणजे त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी लाईफला आपल्या पद्धतीने वळण देत असतात. त्याच्यापैकी 3-4% लोक असे राहतात. ओके, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक मोठं स्वप्न असतं, पण प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरत नाही, प्रत्यक्षात ती येऊ शकत नाही. का तर आपण काय करतो, जग जसं चाललंय तसं त्या वळणातच जातो. आणि स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर जगाचं जे चाकोरी आहे त्या चाकोरीत राहून चालणार नाही, त्या चाकोरीच्या बाहेर आपलं जीवन नेलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तरच ती स्वप्न, कारण आपली स्वप्नच तेवढी मोठी असतात ना. पण मग एवढी प्रचंड मोठी स्वप्न जर अवतरायची असतील, प्रत्यक्षात आणायची असतील, तर त्याला काय करावं लागेल, चाकोरीच्या बाहेरचं जीवन जगावं लागेल. आणि अशी खूप मोठी स्वप्न करण्यासाठी आपल्याला वेगळंच काहीतरी करून दाखवावं लागेल. तर आत्ताची स्थिती पाहिली, आत्ताची किंवा कोरोनाच्या आधीची म्हणा किंवा कशी, नॉर्मली लोकांची स्थिती कशी असते, सुरुवातीला महिन्याच्या सुरुवातीला खिसा भरलेला असतो, काही पर्टिक्युलर पगार असेल, त्याला लिमिटेशन्स आहेत. तुम्ही कितीही काम करा, नोकरी असेल समजा तर कितीही काम करा, तेवढाच पर्टिक्युलर तुम्हाला पगार मिळणार आहे जेवढा ठरलेला आहे. तुम्ही जास्त काम केलं म्हणून भरपूर पगार, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा पगार मिळणार असं नाहीये. किंवा बिझनेस पण असेल, तुम्ही जेवढा इन्व्हेस्ट केला असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे जेवढा पैसा इन्व्हेस्टमेंट केला असेल तेवढ्या पद्धतीत तुम्हाला इन्कम येईल. तोही महिन्याच्या सुरुवातीला वगैरे महिन्याच्या शेवटपर्यंत खिसा खाली होत जातो.
म्हणजे त्याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत, पैसा आपल्याकडे उरत नाही, आणि पैसा उरत नाही तर आपण आपल्याला पाहिजे तसं जीवन जगू शकत नाही. तर आताची कंडिशन बघितली, आता कामाचं जर शेड्यूल बघितलं लोकांचं, तर वेळ नसतो यांच्याकडे यासाठी. आता इथं सांगितलं बघा, दिवसाचे 24 तास आहेत, तुम्हाला काम भरपूर करायचंय म्हणून 24 दिवसाचा एक्स्ट्रा एखादा तास कोणी अवेलेबल करून देऊ शकत नाही, हे नॅचरल आहे. 24 तास आहे, प्रत्येकाला आपली लाईफ 24 तासातच मॅनेज करायची. मग त्याला तुला सक्सेस व्हायचं असेल तर हो, नसेल व्हायचं तर तसंच बस, 24 तासात मॅनेज करायचंय. मग यासाठी आपण काय करत असतो, आपल्याला जर भरपूर पैसा पाहिजे असेल तर कामाचे तास वाढवतो. ओके, यामुळे आपल्याकडे काय होत नाही, आपल्या पर्सनल गोष्टीसाठी किंवा फॅमिलीसाठी आपण वेळ देऊ शकत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ उरतच नाही, वेळेची कमतरता भासते. मग एका बाजूने म्हणजे इथं दाखवलं बघा, कॉल पण करतोय, लॅपटॉप पण वर्क करतोय, म्हणजे ऍट अ टाइम आपण वेगळी कामं करत बसतो आणि काय करत असतो, आपण अर्निंग सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे आपण काय करतो, जास्त हॅरेसमेंट करून घेतो स्वतःची आणि आपण पैसा वाढवण्याच्या प्रयत्नात राहतो. पण 24 तासापेक्षा जास्त आपण काम करू शकत, 24 तास कामच नाही करू शकत, बरोबर आहे ना. 8 तास आपल्याला झोप पाहिजे, शरीराला आराम पाहिजे, आणि नाही दिला तर जेवढा पैसा कमवलाय तेवढा मग एका ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला ऑटोमॅटिक होतो तो. का तर आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर ऑटोमॅटिक इन्व्हेस्ट होतो पैसा. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, वेळेचं आपल्याकडे म्हणजे वेळेचं फ्रीडम असलं पाहिजे. ओके, तर आताची स्थिती बघितली, लोकांची मानसिक स्थिती, ताणतणाव वाढलेला आहे, का तर वेळ कमी पडतोय, पैशाची अपेक्षा भरपूर आहे, खूप मोठी मोठी स्वप्न आहेत. ओके, तर आणि या लोकांचे हेल्थ प्रॉब्लेम 70 ते 80% लोकांचे हेल्थ प्रॉब्लेम आहेत, पैसे पण नाही आहेत, हेल्थ प्रॉब्लेम पण आहे, ताणतणाव वाढलेला आहे, पूर्ण जीवनशैली चिंताग्रस्त झालेली आहे, एकेकाला तर जेवायला पण वेळ नाही मिळत. ओके, इतकं ते बिझी असतात, इतके बिझी असतात. पण इतकं बिझी राहून जर पैसा कमवायचा असेल आणि आपलं शरीर जर तिथं झिजवायचं असेल पूर्णपणे, म्हणजे आपण आजारी पडेपर्यंत जर त्याच्यामध्ये काम करत असेल तर त्या पैशाला व्हॅल्यूच नाही, काही उपयोगच नाही असा पैसा कमवून. ओके, अशीच परिस्थिती आत्ताच्या लोकांची आहे. तर ज्या पटीने आपल्या गरजा वाटतात, म्हणजे आता जसं जगामध्ये डेव्हलपमेंट होते किंवा जगाची जशी लाईफस्टाईल चालली आहे तशी आपल्याला वाटतं की माझी पण असायला पाहिजे, मला पण ते गाडीची गरज आहे, बंगल्याची गरज आहे, घराची गरज आहे, मला घर घेतलं पाहिजे. किंवा थोडक्यात नॉर्मल जर गेलं तर आपण एखाद्याला वाटतं की माझ्या घरात टीव्ही पाहिजे, टीव्ही आला की वाटतं फ्रीज पाहिजे, फ्रीज आला की वाटतं वॉशिंग मशीन पाहिजे, मग थोड्या दिवसांनी वाटतं की आपलं एक छोटंसं तरी घर असायला पाहिजे. म्हणजे आपल्या गरजा वाढत चालल्यात आणि गरजा वाढत चाललेत त्या पद्धतीने आपलं उत्पन्न वाढत नाहीये. उत्पन्न तेवढंच आहे, म्हणजे मंथली काय ठरलेला पगार असेल तो, त्या पद्धतीने मग आपण आपले स्वप्न मात्र म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि पाहिजे हो, जर आपल्याला जीवन जगायचंच आहे तर या गोष्टी पाहिजेत, या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करून चालणार आहे का, नाही. आणि पाहिजेत तर आपल्याला अर्निंग सोर्स असा पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्रास नव्हता, व्यवस्थित हसत खेळत आपल्याला पैसा मिळाला पाहिजे. आणि आपल्याजवळ जे आहेत त्यात आपण समझोता करू लागतो म्हणजे ठीक आहे राहू दे, नाही मिळत असेल ना पैसे आपल्याकडे पैसे नसतील ना तर आपण काय म्हणतो, ठीक आहे राहू दे, ते नसेल तरी चालतंय ना, काय फरक पडतोय, वॉशिंग मशीन नसेल तरी चालते, कपडे हाताने धुतले जातात, फ्रीज नसेल तरी चालते, काय होतंय त्याला, गाडी नसेल तरी चालते, आपण चालू गाडीने जाऊ वगैरे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात करतो. आणि ते म्हणतात ना, अजून त्याच्यामध्ये एक म्हण पण आहे बरं का, असेल त्याच्यामध्ये समाधान मानून घेतलं तर जीवन सुखी होतं. सुखी करावंच लागेल ना, मजबुरी आहे ना, का तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते मिळू शकत नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार, असेल त्याच्यामध्ये समाधान मानून घेतलं पाहिजे म्हणजे आपलं जीवन सुखी होईल, अशी म्हण असते. ओके, आणि मग आपण काय करतो, आपले जे गरजा आहेत, खर्च आहेत, त्याला लिमिटेशन करत जातो, म्हणजे आपले एक्सपेन्सेस कट करत जातो आणि कॉम्प्रोमाइज करू लागतो, ऍडजस्टमेंट करू लागतो लाईफशी आपल्या. मग आताच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर वास्तविकतेचा सामना करू शकणाऱ्या पर्यायांचा विचार करायला हवा. म्हणजे आता आपल्याला ज्या गोष्टींना फेस करायचं ना त्याच्यावर पर्याय शोधला पाहिजे, पर्यायांचा विचार करायला पाहिजे की मला जर हे सगळं पाहिजे, माझं लाईफ जर अशी जर व्यवस्थित ठेवायची असेल, माझ्या फॅमिलीला जर सगळ्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर मला एकच पर्याय नाही तर त्याच्याबद्दल वेगळा चांगला असा पर्याय काहीतरी उपलब्ध करून देणं मला भाग आहे, असं प्रत्येक व्यक्तीने ठाण मांडली पाहिजे. आणि तुम्हाला माहितीये का, बऱ्यापैकी असं असतं की जर आपण हट्ट केला की मला हे पाहिजे आणि याच्यासाठी मी करणार तर आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. आपण हट्ट नाही केला, कॉम्प्रोमाइज करत राहिलो तर आपल्याला
कॉम्प्रोमाइजची ती सवय लागत जाते. हा ठीक आहे, हे नसेल तरी चालेल, हा ठीक आहे, ते नसेल तरी चालेल, कॉम्प्रोमाइज करतो. पण बऱ्यापैकी आपण काय केलं पाहिजे, हट्ट केला पाहिजे, मला हे पाहिजे आणि मी हे मिळवणारच, असा जर हट्ट केला तर आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करतो आणि काही नाही काहीतरी आपण काय करतो, पर्याय शोधायला सुरुवात करतो. तर आपल्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये समझोता करायचा नाही. मला एक्स्ट्रा पाहिजे, अजून स्टँडर्ड पाहिजे, अजून ब्रँडेड पाहिजे आहे, त्याच्यामध्ये मार्केटमधल्या वस्तू मी वापरणार, ब्रँडेड वापरणार, असा जर हट्ट केला तर सर्व मिळेल. ओके, तर याच्यासाठी आपल्याला कशामध्ये उतरावं लागेल, म्हणजे आता कसं आहे, आताच्या घडीला जर बघितलं, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा बिझनेस बघायला लागले, तर अशा लोकांसाठी असा एक पर्याय पाहिजे ज्याच्यामध्ये पटकन सक्सेस होता आलं पाहिजे, कारण वय पण असे असतात. ओके, तर थेट विक्री करणार म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही एक अशी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये जर आपण एनर्जी लावली आणि सिस्टमने जर काम केलं तर आपण लवकर आणि कमी वेळामध्ये काय करू शकतो, सक्सेस मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी आपण 3 फॅक्टरचा विचार केला पाहिजे. डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरायचं म्हणजे काय करायचं, डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरताना असं कोणतरी आलंय आणि सांगितलंय बाबा हे असं असं सेल करायचं आणि त्याच्यातून आपल्याला एवढा फायदा मिळतो वगैरे असं सांगितलं आणि चला डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरलो, असं नाहीये. आपण जर एखादा बिझनेस करायचाच आहे ना, तर त्याच्याबद्दल सगळा सर्च केला पाहिजे, सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, तरच आपण त्या जी काही इंडस्ट्री असेल, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे किंवा कुठलीही तुमची कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये आपण काय केलं, सक्सेस होऊ शकतो. का तर तिला आतून जाणलं पाहिजे, त्याचे सगळे फॅक्टर्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर 3 फॅक्टर्स आपल्याकडे, म्हणजे 3 फॅक्टर्सचा आपण स्टडी व्यवस्थित केला पाहिजे जर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जर उतरायचं असेल. तर जी कंपनी, आता समजा एखादा समोरचा व्यक्ती येतोय तर तो सांगतोय की असं असं आहे, ते अशा कंपनी आहे किंवा याच्यातून आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे, असे फायदे होणार आहे वगैरे, तर ती कंपनी जी आहे त्या कंपनीची स्थिरता, कंपनी स्टेबिलिटी ही चेक केली पाहिजे. आता स्टेबिलिटी चेक करायची म्हणजे काय, आज मार्केटमध्ये आपण बघितलं तर रोज कंपन्या नवीन स्थापन केल्या जातात आणि रोज काही कंपन्या डबघायला येतात, बंद पडतात, अचानकच चालू होतात, अचानकच बंद होतात. ही काय स्टेबिलिटी, स्टेबल म्हणजे काय, बराच काळ स्थिर राहणं. बराच काळ म्हणजे त्याला पण लिमिटेशन्स आहेत. बराच काळ म्हणजे तुम्ही म्हणाल 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, नाही हो. स्टेबिलिटी असणं म्हणजे कमीत कमी 20-25 वर्ष एवढं तरी असलं पाहिजे कमीत कमी. तर त्याच्यावर ते चेक केलं पाहिजे आपण. जर डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरायचं म्हणलं तर कुठली कंपनी आहे आणि त्याची स्टेबिलिटी काय आहे. ओके, त्या कंपनीचं प्रोडक्ट सुपेरियरिटी बघितली पाहिजे, म्हणजे जे प्रोडक्ट आपण एखाद्याला देतोय, एखादा आपल्या विश्वासाने तो प्रोडक्ट जर घेतोय तर त्या प्रोडक्टची उत्कृष्टता किंवा त्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे हे आपल्याला पहिलं माहित पाहिजे. कारण आपण देताना आपण काही टीव्हीवर ऍड नाही देते, मग टीव्हीवर ऍड एकदा काय बोलतो त्याला शूट केला की झालं, पुन्हा त्याच्यातून त्या जो कोण असेल त्याचा आणि त्या ऍडचा काही संबंध राहत नाही, मग ते लोक घेतात. असं नाहीये. आपण डायरेक्ट त्या लोकांना फेस करत असतो, सांगत असतो की असं असं आहे, हे चांगलं आहे आणि तू यूज कर, याच्यातून तुला फायदा होईल. म्हणजे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगत असतो, कारण आपण पूर्ण असं नाही फिरत आहे ना. मग आपल्या जवळच्या व्यक्तीने जर आपण सांगतोय तर त्या प्रोडक्टची क्वालिटी पहिली आपण चेक केली पाहिजे. त्या क्वालिटीच्या संदर्भात आपल्याकडे प्रूफ असला पाहिजे की हा हे प्रोडक्ट जे आहे हे क्वालिटी आहे, सुपेरियरिटी आहे याच्यामध्ये. जेनेरिसिटी ऑफ द मार्केटिंग प्लॅन, व्यवसायातील मिळकत. आता हा काही कंपन्यांमध्ये कसं असतं की पटकन मिळतात पैसे, पटकन मिळतात, पण ते रातोरात बंद पण होतात ना. मग त्याच्यामध्ये गॅरंटी आहे का आपण जे काही इन्व्हेस्ट केलेलं असेल ते जाईल. पण आपल्या कंपनीमध्ये, म्हणजे ज्या कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे किंवा ज्या कंपनीचं तुम्ही मार्केटिंग करणार आहे त्या कंपनीमध्ये पैसे मिळतात. कसे मिळतात, तो प्लॅन कसा आहे. सुरुवातीला जरी कमी पैसे मिळत असतील तर जर आपण त्याच्यामध्ये आपली एनर्जी लावत राहिलो, जर इमानदारीत काम करत राहिलो, तर पुढे जसं आपण त्या कंपनीला जेवढे टक्केमध्ये आपण काम करतोय तेवढ्या टक्क्याने जर देत राहिलो तर आपल्याला त्याच्यातून पैसा मिळतो का सुरुवातीलाच मिळतो आणि पुन्हा ग्रुप होतो, असं काही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत. आणि मगच त्या जे काही असेल त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये उतरलं पाहिजे. हे 3 फॅक्टर जर चेक केले आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील तर उतरायला हरकत नाहीये. तर आता जर उतरायचंच आहे, जर आज
म्हणजे मराठीतून ही मीटिंग आहे आणि आज बऱ्यापैकी मराठीतून जर काही लोक नवीन जॉईन असतील आणि त्यांच्याकडे असं काही प्रॉब्लेम असतील की व्यवसाय म्हणजे त्यांचा पूर्वीची नोकरी असेल किंवा व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम आले असतील आणि जर नवीन चालू करायचंच असेल तर तुम्हाला आज खरंच नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुसंधी उपलब्ध होतीये असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनीही आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात बसून जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण ते नवीनच व्यवसायाला नवीनच लाईफला सुरुवात करतात. तर मला असं पर्सनली वाटतं, मी माझे लेक्चर चालू असताना माझ्या मुलांना घरामध्ये टाळ्या वाजवायला होते, तर तुम्हीही जे नवीन लोक आज मीटिंगला आलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी एक चांगला निर्णय घेतलाय की डीएक्सएनची मीटिंग ते ऐकतायत, तर त्यांच्यासाठी प्रत्येकाने मला वाटतं तुम्ही इमानदारीत करता की नाही ते तुम्हाला माहिती, पण मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरात बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण कोणाचं तरी भविष्य आज चेंज होणार आहे. तर प्लीज टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि आपल्या या डीएक्सएल कंपनीमध्ये टाळ्यांना खूप महत्व आहे, कारण टाळ्या वाजवल्याने आरोग्य आपलं चांगलं राहतं. त्यामुळे 2 फायदे होतील, एक तर दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतो आणि दुसरं म्हणजे आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवतो, बरोबर ना. तर आज जर अशी लोक, काही नवीन लोक या जर मीटिंग ऐकत असतील तर त्यांच्यासाठी जगातील सर्वात जास्त वेगाने प्रगती करणाऱ्या डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये ही जी कंपनी आहे डीएक्सएन मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी कमी वेळामध्ये म्हणजे तिचा ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि खूप वेगाने तिची प्रगती होते, अशा कंपनीमध्ये आपलं स्वागत होत आहे. तर डीएक्सएन मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि हा जो लोगो पुढे दिसतोय, हा लोगो खूप इम्पॉर्टंट आहे, पूर्णपणे आपल्या लाईफशी रिलेटेड आहे. तर या लोगोचं एक्सपेन्शन पुढे दिलेलं आहे. तर म्हणजे पूर्ण आपल्या लाईफला जन्मल्यापासून शेवटपर्यंत जे काही लागतं ते सगळं या लोगोमध्ये सामावलेलं आहे. तर त्या लोगोमध्ये काय पहा, डीएक्सएनचं लोगो चिन्ह आहे, याच्यामध्ये डीएक्सएन डॅक्सनचा शॉर्ट फॉर्म आहे आणि डॅक्सनचा अर्थ होतो ट्रस्ट, विश्वास. जर तुम्ही किंवा जुने लोक पण आहेत जे मीटिंग ऐकतायत आणि नवीन लोक पण आलेत, तर जर तुम्ही करणारच आहात याच्यामध्ये काम किंवा या सेलिंग डायरेक्ट सेलिंग मध्ये किंवा या कंपनीमध्ये उतरणारच आहात, तर पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवूनच उतरा. उगीच कोणीतरी बोलवले आणि चला 2 तासभर तेवढं ऐकू आणि मग बघू, असं नाही. विश्वास ठेवूनच उतरा की याच्यामध्ये चांगलंच काहीतरी आहे आणि याच्यातून मी सक्सेस मिळवणार. तर याच्यामध्ये या लोगोमध्ये आपल्याला 3 गोष्टी मिळतात, इंटेग्रिटी, ट्रस्ट वर्थ लाईन अँड चेअरफुलनेस. इमानदारी मिळेल, प्रत्येक व्यक्ती किंवा याच्यामध्ये जो कोणी इन्व्हॉल्ड आहे, अगदी टॉप टू बॉटम जो कोणी इन्व्हॉल्ड आहे तो खरंच इमानदारीत काम करतो. आम्ही एवढे वर्ष झालं पाहतोय, कुठेही चिटिंग केली जात नाही, इमानदारीतच काम होतात आणि प्रोडक्ट पण तेवढं इमानदार आहे, विश्वसनीयता आहे, खुशाली मिळते. म्हणजेच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत. याच्यामध्ये जो रेड कलर आहे त्या रेड कलर मधून सकारात्मकता मिळते, सकारात्मकता दृष्टी असते, पॉझिटिव्ह थिंकिंग असतं. म्हणजे ज्या काही गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात त्या पॉझिटिव्ह थिंकिंगनेच केल्या जातात. आणि जर आपलं थिंकिंगच पॉझिटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह होऊ शकत नाही, कारण आपल्या डोक्यातच नाही निगेटिव्ह. ओके, तर रेड जो कलर आहे किंवा उगवता सूर्य दाखवलेला आहे आणि त्याचं पॉझिटिव्हनेसचं साईन आहे ते. ग्रीन कलर आहे जीवनशक्ती आणि विकास, म्हणजे आपली प्रोग्रेस. जर त्याच्यामध्ये तुम्ही उतरलात तर नक्कीच गॅरंटेड आपली प्रोग्रेस होणारच. ओके, आणि ब्ल्यू म्हणजे नितळ असं सगळं, कंपनीचा विकासाचा हा आधार आहे, सगळं नितळ आहे, याच्यामध्ये लपवछपीचा काही प्रकार नाही, साफ नितळ आकाश म्हणा, नितळ पाणी म्हणा, ज्याच्यामध्ये साफ सगळं असणार आहे, काहीही लफाछपी होत नाही. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून या कंपनीमध्ये आपली एनर्जी लावू शकता किंवा आपला वेळ सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं, आता ही जी व्यक्ती आहे यांच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच घरात बसून टाळ्या वाजवा. जर यांच्यासाठी टाळ्या वाजल्या नाही तर मीटिंग सक्सेसफुल होऊच शकत नाही. तर खरंच जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मी सांगते कोण आहे. टाळ्या पण अशा वाजल्या पाहिजेत, भजनातल्या टाळ्या नाही वाजवायच्यात, टाळ्यांमध्ये आवाज असला पाहिजे, त्याच्यातून मुंग्या आल्या पाहिजेत हातातून, अशा टाळ्या वाजल्या पाहिजेत, तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि आपल्यामध्ये दिसू शकतं की आपण दुसऱ्यांसाठी खरंच खुश आहोत. तर हे आहेत डीएक्सएन कंपनीचे संस्थापक. यांच्यापासून म्हणजे आपली कंपनी एस्टॅब्लिश झाली, डॉक्टर लिम शिओजी. तर
यांनी आपले संस्थापक आहेत आणि कार्यकारी अधिकारी आहेत, यांनी या कंपनीची स्थापना करताना याचा जो बेस आहे तो आहे मशरूम. आणि मशरूम हा आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आता मशरूम आपल्या आरोग्याशी संबंधित कसा आहे, तर मशरूम ही वनस्पती अशी आहे जी काय करते, 24 तास ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करत असते. आणि लिव्हिंग थिंग्स सजीवांच्या बॉडीसाठी ऑक्सिजनची गरज असते आणि आपल्याला मशरूम या वनस्पतीपासून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतो, आपल्या सेलला ऑक्सिजन पुरवला जाऊ शकतो. आणि तोच एक बेस पकडून लिम शिवाजीवन सरांनी काय केलेलं आहे, या कंपनीचं उभारणी केलेली आहे की प्रत्येक सजीवाला, मानवाचीच गोष्ट नाही चालली आहे, याच्यामध्ये बरेच असे डिस्ट्रीब्युटर आहेत, बरेच असे लोक आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांनी प्राण्यांना सुद्धा याचे प्रोडक्ट भरवलेले आहेत, प्राण्यांचे सुद्धा प्रॉब्लेम दूर केलेले आहेत. त्यामुळे इथं फक्त मानवाचा विषय घेऊन चालणार नाही, लिव्हिंग थिंग्स म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये कुठलेही अॅनिमल्स येऊ शकतात. तर त्यांच्यासाठी हा काय आहे, मशरूम जो आहे तो खूप युजफुल आहे. त्याचा बेस पकडून यांनी काय केलेलं आहे, ही कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे. तर ही अशी व्यक्ती आहे, तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही सगळे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शिकलेले असणार, तुम्हाला इतिहासही माहिती आहे. तर इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर भारतामध्ये म्हणजे प्राचीन काळापासून भारतामध्ये बरेच लोक शिकायला यायचे आणि शिकून जायचे. शिकून गेल्यानंतर ते आपल्या देशामध्ये काय करतात, तिकडे डेव्हलपमेंट करतात. पण हा व्यक्ती असा आहे की जो भारतामध्ये शिकल्यानंतर त्यांनी पूर्ण सोडलं नाही, भारताला विसरले नाही, भारतामध्ये शिकलेले आहे ते. तर भारतामध्ये शिकून विसरून गेलेले नाहीये ते. मलेशियन व्यक्ती भारतामध्ये शिकतो आणि पुन्हा जातो आणि पुन्हा त्यांनी काय केलंय, या भारतातल्या लोकांचा विचार करून किंवा पूर्ण जगाच्या लोकांचा विचार करून याच्यामध्ये काय केलेलं आहे, सगळ्यांना फायदा होईल अशी कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याच्यातून सगळ्या जगाला याचा फायदा होईल. आणि भारताशी त्यांची एक वेगळीच नाळ जुळलेली, काय शिकलेले आहे तिथे, म्हणजे त्यांचं पूर्ण जे यंग जीवन होतं ते पूर्ण भारतामध्ये गेलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतंय की भारतासाठी वेगळं काहीतरी करायला हवं, म्हणून त्यांनी आता काय केलेलं आहे, तेलंगणामध्ये भव्य अशी एक कंपनी सुरू केलेली आहे. कारण प्रोडक्शन पण इथंच व्हायला पाहिजे भारतामध्ये आणि इथल्या लोकांना लगेच मिळायला पाहिजे सगळा प्रोडक्ट, याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. तर भारतासाठी त्यांचं खूपच जवळचं नातं आहे. तर पुढे पहा, तर डीएक्सएन कंपनी एस्टॅब्लिश होण्यापाठीमागचा उद्देश, किंवा आपण असं म्हणू शकतो लिम शिवाजीवन सरांचा उद्देश, त्यांची दृष्टी, त्यांचं विजन काय होतं, तर पूर्ण जगामध्ये सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी आली पाहिजे, पूर्ण जगाला सुख मिळालं पाहिजे. म्हणजे विचार करणं, असा विचार कोण करत होतं. मी राजेश सरांच्या मिटिंगला एकदा गेली होती, त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं होतं. खरं एक असा म्हणजे सर्वांच्या भल्याचा विचार कोण करत होतं, तर त्यांनी कृष्णाचं एक उदाहरण दिलं होतं. कृष्ण बरोबर आहे, त्यांचे पण बरेच फॉलोअर्स होते, त्यांनीही सगळ्यांच्या सुखाचा, आनंदाचा विचार केला. दुसरं एक फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं बुद्धांचं, त्यांनी सगळ्यांच्या सुखासाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवलं होतं. त्यांचे किती प्रचंड फॉलोअर्स होते. असं म्हणजे त्यांच्या लाईन मध्ये जर आपण लिम शिवजीवन सरांना जर बसवलं तर काही याच्यामध्ये वावगू होत नाही. कारण लिम शिवजीवन सरांची सुद्धा जगामध्ये फॉलोअर्स आहेत, जगामध्ये जगासाठी ते काम करतात, जगातल्या लोकांना सुख, समृद्धी आणि स्वास्थ्य मिळावं म्हणून ते काम करतात. मग यांना आपण का नाही त्यांच्या लाईनीमध्ये बसवू शकत, देवांच्या लाईनीमध्ये आपण बसवू शकतो. त्यांनी सुद्धा आपण अवतार घेतला. आपण आता तुम्ही म्हणाली कुठे देवाचं वगैरे सांगायला लागली नाही, बऱ्यापैकी आता जर म्हणजे माझ्या वयाच्या मानाने जर मी विचार करत असते, नेहमी मी विचार करते हार्डवर्क तर सगळेच करतात, पण सगळेच सक्सेस होतात का, नाही होत. 99% हार्डवर्क जरी केलेलं असेल तरी 1% कुठेतरी लक असतंच. आणि ते जर आपल्या साथ नसेल, आपल्या बरोबर नसेल, पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी आहे, निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी हे दोन्ही एनर्जी आहेत, आणि पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी आहे तर देव हा आहेच, आणि तो 1% तरी आपल्या बरोबर असला पाहिजे, तेव्हा आपलं 99% जे हार्डवर्क आहे ते कामी येईल. नाहीतर आता तुम्ही बघा जगामध्ये बरेच काम तोडे आहेत, कन्स्ट्रक्शन साईडला काम करणारे लोक आहेत, आपल्यासारखे बरेच दुसऱ्यांच्या इथे काम करणारे लोक आहेत, पण सगळे सक्सेस नाही होत का, तर 1% लक आहे, देवाची साथ हवी कुठेतरी, आणि आपल्याला सुद्धा देवाची साथ मिळते आणि म्हणूनच आपल्याला कुठेतरी सक्सेस मिळते. तर डीएक्सएन कंपनी बद्दल जर बोलायचं झालं तर ही कंपनी 1993 साली एस्टॅब्लिश झाली, स्थापना झाली. तर याच्यामध्ये जे गॅनोडर्मापासून
म्हणजे गॅनोडर्माला बेस धरून जर ही बनवली तर त्याच्यामध्ये जे रोज रेग्युलर लाईफमध्ये आपण जे काही प्रोडक्ट युज करू शकतो ते प्रोडक्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील. जवळजवळ आता इथे 190 दिले, पण 200 पेक्षा क्रॉस देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. त्याचे प्रोडक्ट सेल होतात. 200 पेक्षा जास्त जर देशांमध्ये कार्यरत असेल तर एवढी सोपी गोष्ट नाही, कारण पर्टिक्युलर एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जर एका दुसऱ्या देशाचं जर प्रोडक्ट घालवायचं म्हटलं तर त्याच्या पाठीमागे बरेच चेकिंग असते, बरेच त्याच्यामध्ये प्रूफ द्यावे लागतात. या एका गव्हर्नमेंट कडून दुसऱ्या गव्हर्नमेंटचं प्रोडक्ट एक्सेप्ट करायचं म्हटलं तर ते एवढी सोपी गोष्ट नाही. आपले तर 200 देशामध्ये प्रोडक्ट जातात. तर या सगळ्या आपल्या प्रोडक्टची कॅटेगरी जी असेल, रेंज असेल, ही सगळी एकदम क्वालिटी आहे. ओके, तर ही एक विश्व एक व्यवसाय. आताच मी सांगितलं तुम्हाला की मलेशियामध्ये जरी याची सुरुवात झाली असेल तरी आता पूर्ण ही कंपनी पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगामध्ये कार्यरत आहे. म्हणजे वन वर्ल्ड वन मार्केट म्हटलं जातं. एक जग एकच मार्केट. कारण बाकीच्या कंपन्यांचा जर विचार केला, तुलना केली, कम्पेअर केलंच आपण, तर एक कंपनी एका देशामध्ये जास्तीत जास्त 2-3 देशामध्ये चालू शकते, पण पूर्ण जगामध्ये चालते. म्हणजे किती मोठी ताकद लावली असेल याच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण जगातल्या कंपनीमध्ये आपलं स्वागत होतंय, जुन्या लोकांचं पण आणि नवीन लोकांचं पण. तर वन ड्रॅगन कंपनी. आता कंपन्यांमध्ये पण बरेच प्रकार असतात बरं का. 3 प्रकार असतात. म्हणजे रॉ मटेरियल घेणार वेगळ्याकडून, प्रोडक्शन दुसऱ्याच असतं, मार्केटिंग तिसऱ्याच असतं. म्हणजे तिघांचे विचार जुळणं गरजेचं येते. पण तुम्हाला वाटतं का, तुम्ही थोडासा विचार करून पहा बरं, 3 व्यक्ती एवढ्या 27, म्हणजे आज आपल्या कंपनीला 27 वर्ष झाले असायला पाहिजेत, कारण 25व्या अॅनिव्हर्सरीला मी गेले होते ना, तेव्हा त्याच्यानंतर आता 2 वर्ष झाले, म्हणजे 27 वर्ष झाले. आणि 27 वर्ष 3 लोकांचे विचार एकत्र राहू शकतात का? इम्पॉसिबल आहे. पण आपलं काय आहे, आपल्याला इथं डिस्टर्बन्सच नाहीये का? तर वन ड्रॅगन कंपनी म्हणजे काय? रॉ मटेरियल आपलंच आहे, कारण जी मशरूमची शेती आहे ती आपलीच आहे. आपलीच आहे म्हणते मी, आपलीच म्हणजे माझी कंपनी आहे. मी इथं पार्टनरशिप मध्ये आहे, मी म्हणजे इथं सर्व्हिस वगैरे करत नाहीये, त्यामुळे मी माझी आपलीच म्हणते, माझी कंपनी म्हणते मी ते. तर शेती पण आपलीच आहे, आपणच मशरूमची शेती करतोय. ओके, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पण आपलीच आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पण आपण आपल्या शेतातून रॉ मटेरियल घेतोय आणि आपल्या कंपनीमध्ये देतोय आणि आपलीच कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतोय, प्रोडक्ट बनवतोय आणि तेच प्रोडक्ट उचलतोय, आपणच मार्केटिंग करतोय. म्हणजे एकच व्यक्ती सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेत असतो. आणि जेव्हा एकच व्यक्ती सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेत असेल तर याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काहीच शंका घेण्याचं प्रश्नच उद्भवत नाही. क्वालिटीत तर डिस्टर्ब होऊ शकत नाही, किंवा मतभेद झाले म्हणून प्राइस मध्ये काहीतरी तफावत होऊ शकते, असं पण काही होऊ शकत नाही. कुठल्याच गोष्टीची इथं शंका उपलब्ध होऊ शकत नाही, कारण ही वन ड्रॅगन कंपनी एकाच छताखाली 3ही गोष्टी होत असल्यामुळे सगळ्या गोष्टींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. ओके, आणि अशाच प्रकारे भारतामध्ये सुद्धा 4 फॅक्टरीज निर्माण झालेल्या आहेत. मलेशियामध्ये पण आहे आणि म्हणजे बऱ्याच देशांमध्ये आहेत, आणि आपल्या देशामध्ये सुद्धा 4 फॅक्टरीज आहेत. तर आपण याच्यामध्ये उतरू शकतो का? तर वन ड्रॅगन कंपनी जगामध्ये. ओके, तर आता कंपनी DXN कंपनी आहे. मी सांगते की मगाच्यापासून एवढं मोठं असे तसे, पण याला प्रूफ पाहिजे. प्रूफ शिवाय तर कुठे काय? आता मला मी पण सांगितलं, जर आपण एखाद्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये उतरतोय तर त्या गोष्टीसाठी आपण प्रूफ मागितला पाहिजे आणि मागितलंच पाहिजे. जर अवेअरनेस ठेवली पाहिजे प्रत्येक गोष्टीची, तर प्रूफ पाहिजे. मी एवढं सगळं मगाच्यापासून सांगितलं, याच्यासाठी प्रूफ कुठे? तर आहेत आपल्याकडे प्रूफ. आपल्या कंपनीला बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे, वेगवेगळ्या देशाच्या गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आणि तुमच्यासाठी एकच प्रूफ काफी होतो, तो म्हणजे हलाल सर्टिफिकेट. जर आपल्या कंपनीला मिळत असेल तर दुसऱ्या कुठल्याही सर्टिफिकेट तुम्हाला दाखवायची गरज नाही लागली पाहिजे. कारण हलाल जर मिळत असेल तर हे अरब कंट्रीजचं जे सर्टिफिकेट आहे, अरब कंट्रीजमध्ये कुठल्या पण कंपनीला किंवा कुठल्या पण देशाच्या कंपनीला इझिली अलाउड केलं जात नाही, किंवा कुठलेही प्रोडक्ट एवढ्या इझिली अलाउड केलं जात नाही. जर ते सर्टिफिकेट असेल तर आपल्याला कणभर सुद्धा किंवा गुंजभर सुद्धा म्हटलं जातं ना, एवढी सुद्धा शंका घ्यायची गरज नाहीये. ओके, एवढे सगळे अवॉर्ड मिळालेले आहेत आपल्या कंपनीला, बरेच आहेत. आता बघा, एवढे सगळे सांगायला लागतील ना. आणि रँकिंग मध्ये म्हटलं तर इतर रँक आता जुना झालेला आहे. आता रँकिंग मध्ये पण 13 नाही ना, आता रँकिंग मध्ये म्हटलं तर एवढ्या कमी वेळेत 27 वर्षामध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये फास्टेस्ट ग्रोथ करत आपली कंपनी 15व्या रँकला
आहे आता, आणि 100 कंपन्या काउंट केल्या जातात, प्रचंड आहेत. जगामध्ये कंपन्या मोजायच्या झाल्या तर प्रचंड आहे, पण 100च कंपन्या रँकमध्ये घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपली कंपनी 15व्या रँकला आलेली आहे. ओके, तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की किती फास्ट ग्रोथ आहे आणि याचं फ्युचर किती ब्राईट असणार आहे. या कंपनीमध्ये आपलं फ्युचर, कंपनीचं फ्युचर तर आहेच, जेव्हा कंपनीचं फ्युचर होतं ना त्यावेळेला आपलं फ्युचर याच्यामध्ये खरंच खूप ब्राईट असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण उतरायला काही हरकत नाहीये. तर सरांसाठी खरंच मला सारखं सारखं टाळ वाजवावं लागतं बरं का, वाजवावं असं वाटतंय तर वाजवा तुम्ही पण एकदा. तर एवढी मोठी काहीही इन्व्हेस्टमेंट न करता एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी एनी टाइम सर आपल्यासाठी अवेलेबल करून ठेवत असतात. म्हणजे काही आपल्याला इन्व्हेस्ट करायचं नाही, याच्यामध्ये उतरायचं म्हटलं ना, असे काही प्रॉडक्ट आहेत, हेच एवढंच नाही, अजून पण भरपूर प्रॉडक्ट आहेत. काही इन्व्हेस्टमेंट 5-50 लाख हजाराची सुद्धा नाही, सोडा 10-15 हजाराची सुद्धा नाही केली तरी चालते. फक्त 5 रुपयाचा फॉर्म भरायचा आणि सुरू आपला बिझनेस. म्हणजे एनी टाइम सगळे कंपनी किंवा जे आपल्या आजूबाजूचे तुमचे अपलाईन असेल, तुम्ही ज्यांच्या थ्रू ही मीटिंग ऐकत असाल ते सगळे एनी टाइम तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकतात किंवा एनी टाइम सगळे दरवाजे आपल्यासाठी ओपन असतात. त्यामुळे कंपनीमध्ये उतरायचे, मग मला पैशाची मॅनेजमेंट करावी लागेल किंवा मला सगळं मॅनेज करून घरातलं होतंय की नाही बघू, असे कुठलीही शंका न घेता तुम्ही आजच या कंपनीमध्ये आपला फॉर्म सबमिशन करू शकता आणि आपल्या व्यवसायाला नवीन जीवनाला सुरुवात करू शकता. तर एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. तर खरंच मी मनापासून सर्वांचे धन्यवाद मानते. आमच्या सरांनी पण मानले बरं का सगळ्यांचे की आमची लाईन नाहीये बिहारची लाईन, का तर वसुबाल सरांनी जे आमच्यासाठी आता जी ही गोष्ट अवेलेबल केली ना आरबीसी चॅनल, याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. का तर याच्या आधी मी सरांना सर म्हणले ना इकडे मिटिंगला जाऊन, नाही माझे लेक्चर्स आहेत, मला हे काम आहे, मला ते काम आहे. बऱ्यापैकी मला हे जे के अग्रवाल सर आहेत, आपल्या मॅडम आहेत, धर्मशिला मॅडम आहेत किंवा बरेच लोक आहेत, यांच्या मीटिंग्स मी कधी ऐकल्या नव्हत्या किंवा कधी पाहायला मिळत नव्हत्या. पण आज मी घर बसल्या एवढ्या मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित, एवढ्या मोठ्या नामांकित लोकांना पाहू शकते, त्यांचे विचार ऐकू शकते. का तर फक्त आणि फक्त वसुबाल सरांच्यामुळे. आणि त्यांचं जे वेगळं म्हणजे म्हणतात ना, जर बिझनेस मध्ये आपल्याला पैसा खेळता ठेवायचा असेल ना तर आपल्याला चेंजेबल लाईफ पाहिजे. आणि सर खरंच असे आहेत ना, त्यांच्याबद्दल विचार करायचं म्हणलं ना ते लगेच चेंज होतात. म्हणजे पुढे काहीतरी संकट आले, आता काय करायचं असं करून नाही बसत, चला असं नाही ना मग असं करू, आणि त्याच्यातून मार्ग काढतात. आणि आपल्याला त्यांनी एक रेडी सिस्टम करून दिलेलं, आपल्याला काही करायचं नाही, त्याच्यामधून फक्त चालायचंय आणि ते सांगतील तेवढं करायचंय, बस आपण ऑटोमॅटिक सक्सेस होत जाणार आहे. फक्त एवढाच इथं अट्टाहास असणार आहे की ते सांगतात, आपली आपल्या वसुबाल सर सांगतात तसं आपल्याला याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जे काही आमच्यावरती अपलाईन आहेत, नाही या जे काही अपलाईन आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि माझे काही शब्द, बरेच शब्द झाले असतील ते थांबवते. धन्यवाद आणि गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चांगला बोला, चांगला बोला. घर बसला डिएक्शन करला. धन्यवाद. अभी थोड़ा दिन में मैं मराठी में भी बातें करूंगा. धन्यवाद. तो अभी आप लोगों ने बहुत अच्छा जो शुरू किया है, इसका फुल्ली फायदा उठाना डीएक्शन का. अभी आपको मालूम है ये कोरोना पीरियड में सभी लोगों ने बेरोजगारी के कारण इनकम सबका गिर गया है, इसीलिए लोगों ने अभी ढूंढते हैं कुछ करने के लिए. आप लोगों को मौका है, आप लोगों को आज मौका है, इसको आज आपको मौका है आज. वो हाँ, आप लोगों को अभी
आप लोगों को अभी मौका है इसको बहुत बड़ा ग्रोथ करने के लिए। यस सर। इसीलिए इसीलिए मैं बताता हूँ, ये टाइम को आप लॉस नहीं करना। ये टाइम को कितना अच्छा से आप कर सकता है, आप कितना स्पीड से इसको आप डेवलप कर सकता है, उतना स्पीड से चलना है। यस सर। अभी आपको मालूम है, अभी ये पीरियड में लोगों ने कुछ ना कुछ बिजनेस करने के लिए ढूंढते हैं, इसीलिए लोग आज ज्वाइन होते हैं। इसको आपको कितना लोगों को जोड़ सकता है ये पीरियड में, उतना अच्छा आप करना है। इसीलिए अभी रिक्रूटमेंट, अभी क्या हमारा समस्या है, प्रॉब्लम है हमारे साथ, रिक्रूटमेंट बहुत स्लो से। इतना बड़ा इंडिया में सेकंड हाईएस्ट पॉपुलेशन भारत में महाराष्ट्र है, यूपी को छोड़े तो महाराष्ट्र का अभी पॉपुलेशन 2020 में ऑलरेडी 12 करोड़ 30 लाख क्रॉस किया है। 2021 में वो 13 करोड़ के ऊपर होंगे। ये सेकेंड हाईएस्ट पॉपुलस स्टेट इन इंडिया महाराष्ट्र। इतना बड़ा, यूपी के छोड़े तो नेक्स्ट हाईएस्ट महाराष्ट्र। इसलिए इतना बड़ा पॉपुलेशन का स्टेट में कितना बड़ा ग्रोथ हम कर सकता है, कितना फास्ट हमने डेवलप कर सकता है। डीएक्सएन जैसा कंपनी, डीएक्सएन जैसा प्रोडक्ट को जो मार्केट में इतना डिमांड है, उसका फुल्ली फायदा उठाने के लिए हमको आज चाहिए इनफ कंज्यूमर्स। ये कंज्यूमर्स ग्रुप बढ़ेंगे, कंज्यूमर्स को हम बढ़ सकता है बाय इंक्रीजिंग द रिक्रूटमेंट एंड स्पॉन्सरिंग पीपल। अभी बाहर का लोग जो है उसको जो डीएक्सएन मालूम नहीं है, डीएक्सएन में इस तरह का प्रोडक्ट मिलता है वो भी मालूम नहीं है, डीएक्सएन में इतना बड़ा अपॉर्चुनिटी है मालूम नहीं है, डीएक्सएन में इतना बड़ा इनकम। अभी आज साधारण से थोड़ा काम करे तो टीम के साथ, थोड़ा मेहनत करे तो, कुछ भी काम नहीं करे तो कुछ भी होने वाला नहीं है। अभी जो मेहनत करते हैं, हम देखते हैं सारा भारत में कोई भी कहीं भी स्टेट में मेहनत करता है उसका इनकम बढ़ता है। इसीलिए वो कहीं भी हो, थोड़ा काम करे तो उससे बढ़ने का आज इतना बड़ा मौका है डीएक्सएन में। उसका फुल्ली फायदा उठाने के लिए हमको अभी मेंबरशिप ड्राइव होना, अभी कितना मेंबर्स को हम ऐड कर सकता है, कितना मेंबर्स को हम जोड़ सकता है, उतना बड़ा ग्रोथ हो सकता है। इसलिए ये इतना बड़ा स्टेट में अभी हमारा एटलीस्ट इमीडिएटली कपल ऑफ लैक्स मेंबर्स को ऐड करना, बिकॉज इतना बड़ा पॉपुलेशन का स्टेट में खाली है ये सभी जगह में, सारा महाराष्ट्र में। अभी आप लोगों ने जो महाराष्ट्र में डीएक्सएन मेंबर्स है, सारा महाराष्ट्र का जो सभी डिस्ट्रिक्ट में वहाँ हमको रिक्रूटमेंट बढ़ना है। सभी डिस्ट्रिक्ट में, एक डिस्ट्रिक्ट में आपको बहुत अच्छा एटलीस्ट कपल ऑफ क्रोर्स सेल्स हम कर सकता है ईच डिस्ट्रिक्ट में, बिकॉज ये सभी चीज हमारे साथ आज है। ये स्वास्थ्य को बढ़ाने के लिए अभी लोगों ने वहाँ नेटवर्क नहीं बना लिया, तो प्रचार पब्लिसिटी नहीं करे तो लोगों को मालूम नहीं होता है इस तरह का प्रोडक्ट है। अभी जब लोगों ने हमारा काफी चाय इस तरह का बेसिक प्रोडक्ट को भी यूज करता है, वो बहुत अचरज से बातें करता है, क्या सर इतना अच्छा प्रोडक्ट हमको अभी तक मालूम नहीं था, हमको कहाँ मिलता है मालूम नहीं था, कहाँ स्टॉक पॉइंट है, कहाँ डीएक्सएन ऑफिस है, कैसा प्रोडक्ट को लेना, कैसा हमको प्रोडक्ट क्या हमारे घर तक रीच हो सकता है। ये सभी चीज लोगों को वो कुछ भी मालूम नहीं है। कोई भी हो उसको इस तरह का प्रोडक्ट मिलने का जो सिस्टम, बिकॉज ये बाहर शॉप में मिलने वाला चीज नहीं है। लोगों ने इतना दुकान को जाते हैं, दुकान के इतना सामान को खरीदते हैं डेली, वहां ढूंढते हैं अलग अलग प्रोडक्ट को,
उसका स्वास्थ्य के लिए अभी ये समय में लोगों का बहुत बड़ा स्वास्थ्य का एक्सपीरियंस ऑलरेडी आ गया है। ये 6 महीने में हमको सारा दुनिया में लोगों को एक जागरूक हो गया है। ये तो बहुत बड़ा एनलाइटनमेंट हम बता सकता है ये स्वास्थ्य के बारे में। जो अज्ञान था, स्वास्थ्य क्या है, इम्यूनिटी क्या है, स्वास्थ्य को हम कैसे रख सकता है, रोगों को कैसे दूर रख सकता है, ये सभी चीज बहुत बरस से हम बताए थे, वे लोगों ने सीरियस नहीं थे। अभी ये पीरियड में लोगों को एक बहुत बड़ा जानकारी आ गया है, ज्ञानोदय हो गया। ये तो एक ज्ञानोदय, एक क्रांतिकारी ज्ञानोदय हो गया है। बिकॉज लोगों को अभी मालूम हो गया है कुछ ना कुछ हम खाना है, न्यूट्रिशन चाहिए, न्यूट्रिशन नहीं हो तो इम्यूनिटी नहीं होंगे, इम्यूनिटी नहीं हो तो रोग आएंगे। कोई भी रोग, हम साधारण से कोल्ड कॉफ से लेकर साधारण कोल्ड कॉफ भी गड़ी गड़ी आता है हमको, वो इम्यूनिटी को डाउन हो गई तो वो आता है। इवन सीजनल कॉफ एंड कोल्ड जो लोग कहते हैं, बुखार आता है, सर्दी हो गई तो लोगों को तबीयत ठीक नहीं होता है, बरसात आ गई तो स्वास्थ्य बिगड़ता है। ये सभी है, ये साधारण डेली हेल्थ चैलेंजेस, डेली वायरस बैक्टीरिया, ये सभी हवा में, पानी में, हम खाने का आहार में जो आने वाला है, डेली आते हैं। अभी तो हजारों बरस से ये सभी है। हमको हेल्थ चैलेंजेस, हेल्थ प्रॉब्लम्स हजारों बरस से लोगों ने सामने किया है। बट उस समय में बहुत लोगों को दवा नहीं था। ये टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट में, मेडिकल टेक्नोलॉजी में बहुत रिसर्च हो गया, बहुत लोगों को हमने हमारे साथ रोकने के लिए और क्यूर करने के लिए दवा है, कोई भी सिस्टम ऑफ मेडिसिन में। बट बहुत कुछ नया नया रोग आता है, अभी हम सामने करता है। बहुत बरस से नया नया वायरस आता है, इससे लोगों को हेल्थ चैलेंजेस आते हैं। उसके साथ भी ये सिस्टमैटिक, ये लाइफस्टाइल रिलेटेड डिसीजेस वो भी ज़्यादा हो गया है। आज का दिन में डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिवर फेल्योर, किडनी फेल्योर, ये सभी हेल्थ चैलेंज का कारण से, ये सभी हमारा खाने में जो कमियां हैं, हमारा न्यूट्रिशन के ऊपर हमने जो ध्यान दिया नहीं दिया है, और हमारा लाइफस्टाइल के कारण से बहुत रोग आज मॉडर्न डेज में सभी देश में हो गया है। इसका एक ही सॉल्यूशन है, डीएक्सन जैसा प्रोडक्ट। इसीलिए हम बताते हैं गैनाडर्मा इज द सिंगल सॉल्यूशन फॉर मल्टीपल प्रॉब्लम्स। बिकॉज इससे मल्टीपल समस्या को हमने सिंगल सॉल्यूशन को ढूंढकर, डॉक्टर लिम्सियोजिन ने उसका रिसर्च करके हमारे सामने इतना अच्छा चीज को रखा है। स्वास्थ्य का खजाना है ये स्वास्थ्य का खजाना लोगों को यूज करे तो कैसा ये स्वास्थ्य का खजाना मालूम होता है। हमने जो 20 बरस से डीएक्सन प्रोडक्ट को लगातार इस्तेमाल किया, अभी सभी टाइम में, एवरी मिनट, एवरी आवर और एवरी सेकंड आई कैन से, कुछ ना कुछ डीएक्सन प्रोडक्ट अंदर चलते ही रहेंगे। कॉफी के रूप में और कोकोज के रूप में और कार्ड से कॉफी का डिफरेंट बेवरेजेस है उसका रूप में, स्पाइसी टी के रूप में। सो अभी हम हाथ धोना, कितना बार हाथ धोए तो भी अभी वॉश योर हैंड, वॉश योर हैंड, वॉश योर देयर, महीने में अभी 10 बार वॉश करता हूँ हैंड को। सभी कहीं बाहर नहीं, घर में कुछ टच करे तो अगेन वॉश करने के लिए हमको इतना नेचुरल ऑर्गेनिक गैनाडर्मा का जो सोप है, उसको कंपैरेबल कोई सोप दुनिया में नहीं। बिकॉज सभी सोप में केमिकल होता है, सभी सोप का फॉर्मुलेशन में केमिकल, कुछ ना कुछ केमिकल को ऐड करता है। ये केमिकल के बिना नेचुरली पाम ऑयल से गैनाडर्मा का डालकर
इतना अच्छा एक सोप को इवन साधारण डेली यूजेबल ऑर्डिनरी सोप को एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटी में जो बनाया है, इससे हमको इतना खुश होता है। इस तरह का डेली यूजेबल ऑर्डिनरी प्रोडक्ट, ये तो ऑर्डिनरी प्रोडक्ट है बट एक्स्ट्राऑर्डिनरी रिजल्ट। ये ऑर्डिनरी प्रोडक्ट से कभी भी हमको कॉफी चाय से, सोप शैम्पू से और हमारा पेस्ट से, अभी हमारा स्किन केयर प्रोडक्ट से, कभी भी जो मार्केट में मिलता है इससे हमको एक्स्ट्राऑर्डिनरी, कितना पैसा दिए तो भी ब्रांड के ऊपर दाम भी बदलता है, थोड़ा क्वालिटी सुपीरियर होंगे, अलग हो सकता है, बट ये टॉप मोस्ट क्वालिटी क्या है, सब कुछ चीज वो स्वास्थ्य के लिए ही बनाया है। स्वास्थ्य के बिना कोई भी इंग्रेडिएंट को यहाँ नहीं ऐड किया है, कृत्रिम इंग्रेडिएंट को, आर्टिफिशियल को, केमिकल। इसीलिए इस तरह का प्रोडक्ट को हम जबरदस्त यूज करें तो उसका फायदा हमको मालूम होंगे। फायदा हमको मालूम हो गई तो हमने डेफिनेटली लोगों को बता सकता है ये रिजल्ट को, हमारे रिजल्ट जो हमने प्रोडक्ट को यूज करता है उसका रिजल्ट इटसेल्फ बिजनेस को डेवलप करता है। हमने अभी 20 बरस से देखा है, हमने ज्यादा किसी को कन्विंस करने के लिए, किसी को रिक्वेस्ट करने के लिए, किसी को बेग करने के लिए, तो वो ये बेगिंग ऑल ये नॉनसेंस, बिकॉज किसी को हमने यहाँ रिक्वेस्ट की बात ही नहीं है, या आप इंफॉर्मेशन पास ऑन करना, स्वास्थ्य चाहिए आओ, स्वास्थ्य नहीं चाहिए कहीं भी यूज करो कोई भी प्रोडक्ट, इसके ऊपर हमको फिक्र नहीं है। आपका अप्रोचिंग मेथड इटसेल्फ मस्ट गो इन ए वेरी डिसेंट, डिग्निफाइड, हाई प्रोफाइल वे। आपका इज्जत को कभी भी डैमेज होने का तरह यहाँ ये इंडस्ट्री में बिहेव करे तो ये लोग कभी भी नहीं बढ़ सकता है। ये लोग सोचता है ये सेलिंग है और वो उसको प्रॉफिट के लिए आ गया है और हमको प्रोडक्ट को बेचने के लिए आया है, ये दिमाग से, ये तो बहुत बड़ा ये एक रुकावट है ये इंडस्ट्री में। बिकॉज लोगों को दिमाग में इतना कचड़ा है, लोग बिकॉज लोगों ने ये इंडस्ट्री को इस तरह रन करके उसको खराब किया। इसीलिए मैं बताता हूँ, जब हमारा सेल्फ एस्टीम को अफेक्ट होने की तरह कभी भी ये इंडस्ट्री को लोगों के सामने नहीं रखना है। मैं जब भी बातें करते हैं, कोई भी हो, कितना बड़ा आदमी भी हो, कितना बड़ा साइंटिस्ट भी हो, डॉक्टर भी हो, कभी भी, अभी हमारे साथ बहुत जो बड़ा बड़ा साइंटिस्ट है, इवन इसरो का साइंटिस्ट हमारे साथ है, वो अभी रिसेंटली ही स्टार्टेड यूजिंग प्रोडक्ट, वो भी बहुत खुश है। ये साइंटिस्ट से लेकर ऑर्डिनरी एक गरीब फार्मर तक, ये ऑर्डिनरी लेबर तक, ऑर्डिनरी पर्सन तक हमारा प्रोडक्ट को हम जो बताते हैं उसका वो रिजल्ट के कारण से ये सभी लोगों ने इतना खुश है, इतना, वो सभी लोगों को इसी तरह का ये समझाने का, लोगों के साथ बातें करने का वो सिस्टम को हमने जो लागू किया है डीएक्सएन आरबीसी ट्रेनिंग सिस्टम में, ये इसको आप फॉलो करें तो डेली, इसीलिए हमने डिफरेंट टॉपिक्स, डिफरेंट लीडर्स, डिफरेंट स्टेट्स, डिफरेंट लैंग्वेजेस, अभी जो हमने मराठी में, लोकल रीजनल लैंग्वेज में मराठी, कन्नड़ा, तेलुगु, मलयालम, तमिल, ऑल दिस वन बाय वन हमने जो शुरू किया है, उसको आप लोगों ने, महाराष्ट्र लोगों ने मराठी से आता है उसका फुल्ली फायदा उठाना, लोगों को मोबिलाइज करना। नहीं तो क्या होता है, हमारा टाइम, प्रेशियस टाइम, ये चैनल में कब आपको मौका देता है वो स्टेट का रीजनल लैंग्वेज को उसको फुल यूज करना, आप लोगों ने वहां लोकली मोबिलाइज करना। अभी आपका 12 करोड़ स्टेट का लोग, ये फ्यू हंड्रेड लोग को ये डायरेक्टली ये अभी ऑनलाइन चैनल में, यूट्यूब चैनल ने ट्रेनिंग को नहीं मोबिलाइज करे तो कैसा आप लाखों लोगों को रिक्रूट कर सकता है, डेवलप कर सकता है। मार्केट काली है। अभी हमको
मार्केट को डेवलप करने के लिए, मार्केट में प्रमोट करने के लिए, प्रोडक्ट को यूज करने के लिए क्वालिटी कंज्यूमर्स चाहिए। क्वालिटी नहीं बढ़े तो हम हमारा ग्रोथ मल्टीप्लाई नहीं हो सकता है। इसीलिए कितना लोगों को आप सामने ला सकता है इसका फायदा को उठाने के लिए। कितना लोगों को आज टाइम फ्रीडम नहीं है, मनी फ्रीडम नहीं है, सिक्योरिटी नहीं है, पैसिव इनकम नहीं है, ये किसी को कहीं भी नहीं मिल सकता है। ये जो राजा महाराज को एक समय में रॉयल्टी मिलता था, अभी वो राजा महाराज को भी रॉयल्टी नहीं है डेमोक्रेटिक सिस्टम में। अभी क्यों किसको रॉयल्टी मिलता है? मे बी बड़ा बड़ा सिंगर को, बड़ा बड़ा एक्टर को, वो जो इनकम जनरेशन टुगेदर मिलने का वो सिस्टम ये इंडस्ट्री में है। आप एक बार काम करें तो बार बार इनकम को एक ही बार, नेटवर्क को बनाना एक ही बार, साउंड नेटवर्क, स्ट्रॉन्ग फाउंडेशन, एटलीस्ट 20-30 लोगों को स्ट्राइट अवे स्पॉन्सर करके आप जितना जल्दी 20 से 30 लोग स्पॉन्सर कर देंगे उतना जल्दी आपका नेटवर्क बनेंगे। एक दो आदमी को डालकर आपका नेटवर्क नहीं बना सकता है। बहुत लोगों ने फेल्यूर होता है इसी कारण से। 2 आदमी को स्पॉन्सर किया, 2 भी काम नहीं किया, और 2 को डाला और 2 भी वो काम नहीं किया। वो बताता है सर मैंने 5 लोगों को रिक्रूट किया बट कोई भी नहीं करेंगे। 5 में आपको रिजल्ट नहीं मिलेंगे, 10 में रिजल्ट नहीं मिलेंगे, 20 में भी रिजल्ट नहीं मिलेंगे। आप 50-100 को इसमें ही फिल्टर होकर आएंगे। 1:10 एक लीडर में 10 में एक लीडर मिलेंगे। रिमेनिंग पीपल बहाना बनेंगे, मे बी कंज्यूमर रहेंगे और वो प्रोडक्ट भी यूज नहीं करेंगे और वंस इन ए वाइल प्रोडक्ट यूज करेंगे। बिजनेस करने में उसको इंटरेस्ट नहीं होंगे। किसी को हमने दबाकर फोर्स करके बिजनेस नहीं करवा सकता है। इसीलिए जो हमको वॉलंटरली काम करने वाला, उसको लाइफ के लिए, उसको फ्यूचर के लिए, उसको फाइनेंशियल फ्रीडम के लिए लड़ने वाला मिलने के लिए आप एक कपल ऑफ पीपल मीन्स 50-100 लोगों को स्पॉन्सर करना ही है। इसमें फिल्टर होकर आपका अच्छा सामने लीडर मिलेंगे, फ्रंट लाइन लीडर्स। 10 लीडर मिले तो आप क्राउन डायमंड, 20 लीडर मिले तो आप ये क्राउन एम्बेसडर। 20 मिलने तक रिक्रूटमेंट को स्टॉप नहीं करना, कंटिन्यूसली रिक्रूटमेंट चलना। अभी एवरी लेवल में आप रिक्रूटमेंट को बढ़ा सकता है। अभी आप डायमंड बनो, डबल डायमंड बनो, ट्रिपल डायमंड बनो, नॉट ओनली आप रिक्रूटमेंट को कभी बंद नहीं करना, स्पॉन्सर को कभी बंद नहीं करना। स्पॉन्सर इनफ नो, आपको 100 लाइन मिले तो 100 एक्टिव लाइन भी, वो 62 करोड़ का बातें जो बताया है वो क्या है? 100 एक्टिव लाइन फ्रंट में, 100 इंटू 20 इंटू 20 इंटू 20, आपको 5th लेवल में वो 100 इंटू 20 में मल्टीप्लाई हो गए तो 100 इंटू 20 2000 इंटू 20 4000, इस तरह मल्टीप्लाई हो गए तो आपको एक सिंगल इनकम जो दैट सिस्टम फॉलो करे तो 3500 पीवी का वो सिस्टम में करे तो आपको कितना इनकम मिलता है वो ऑलरेडी मार्केटिंग प्लान को दिखाया है। वो पॉसिबिलिटी, दिस इज नोबडी कैन गिव एनी गारंटी ऑफ इनकम इन एनी इंडस्ट्री। प्रॉफिट का गारंटी कहीं सकता है, कौन सा सेक्टर में मिलता है? नो गारंटी, बट यू हैव टू ट्रायल एंड एरर, यू हैव टू मेक ए ट्राई, यू हैव टू फोकस ऑन योर प्रॉफिट, फोकस ऑन योर ग्रोथ। कितना ग्रोथ होंगे उतना प्रॉफिट मल्टीप्लाई हो सकता है ये इंडस्ट्री में। इसीलिए उसको जबरदस्त आप फायदा उठाइए, स्पॉन्सरशिप के ऊपर जोर डालिए। स्पॉन्सरशिप मल्टीप्लाई होना है तभी आपका नेटवर्क मल्टीप्लाई होंगे। हाँ, सारा महाराष्ट्र ये महीने 5000 लोगों को एडिशनल स्पॉन्सरिंग का टारगेट मैंने दिया है।
सारा महाराष्ट्र, ये 5,000 Yes, होंगे, 10,000 होंगे, 15 होंगे, 20,000 होंगे, 1 लाख भी आप रिक्रूट कर सकता है। 12 करोड़ का पॉपुलेशन है। अभी वो आपका है, ये वो शुरू करना, जबरदस्ती शुरू करना। विश यू ऑल द बेस्ट, गो क्राउन एम्बेसडर। गुड मॉर्निंग। थैंक यू ओके, सर। थैंक यू सर, आपका आपका खूब खूब धन्यवाद। क्योंकि अभी हम जो स्पॉन्सरिंग है, तो ये जो क्या होता है कभी कभी ध्यान में नहीं आता, तो ये इस महीने में जो मीटिंग दिया आपने, उस मीटिंग में हमारे ध्यान में आया कि स्पॉन्सरिंग जो बहुत जरूरी है। क्योंकि स्पॉन्सरिंग नहीं तो नया रिक्रूटमेंट नहीं तो कंपनी कैसा चलेगा। तो नया रिक्रूटमेंट ही जरूरी है। और आपका तो मैं सोच रहा हूँ आपका तो 200 कंट्री में है, तो हमारा 200 स्टेट में तो होना चाहिए। में आप सारा भारत में एटलीस्ट आपका 25 स्टेट में, 30 स्टेट में, इंडिया का सारा स्टेट में आपका नेटवर्क होना चाहिए। यस यस, तो वो अभी कीजिए। जरूर हम करेंगे। अभी इस महीने में मैं नेपाल का कंट्री में 5 ज्वाइनिंग किया है, तो अभी वेरी गुड, फंटास्टिक। थैंक यू सर, थैंक यू सर। तो अभी अभी हमको आइडिया आया है, और आपकी वजह से बहुत आइडिया आती है। हर दिन का हम आरबीसी का मीटिंग छोड़ते नहीं है, तो आगे जाके भी ये और हम सबको बताते हैं। क्योंकि यहाँ बैठ के हम कहाँ के लोगों को भी मीटिंग दिखाने के लिए बोल सकते हैं, देखने के लिए। तो थैंक यू Yes. सर।